येस मॅडम. सर्वप्रथम आपले गुरु दिवारे सर यांना मी सविनय नमस्कार करते. त्यांचं स्वागत करते या वर्गासाठी. कुबल मॅडमचं स्वागत आहे. सगळे विद्यार्थी ज्यांनी आतापर्यंत सरांकडून खूप काही शिकून घेतलेलं आहे आणि प्रत्येक जण मला किती येतंय, आपले विद्यार्थी कोणत्या पद्धतीने पत्रिका सादर करतायत, कोणतं कौशल्य त्यांनी याच्यातून साधलेलं आहे, याचा सराव या वर्गातून सर घेत आहे. अर्थातच सराव कशासाठी, तर घेतलेलं ज्ञान पक्क करण्यासाठी. सराव कशासाठी, तर आपण घेतलेलं ज्ञान उपयोजनात आणण्यासाठी. मार्गदर्शक गुरुंना आपण शिकवलेलं ज्ञान आपल्या विद्यार्थ्यांनी किती अचूक उचललेलं आहे हे जाणून घेण्यासाठी. आपल्या वर्गात हाच इश्यू असेल असं नाही, पण सगळेजण छान एक्सप्रेस करू शकतात, हा आनंदही आनंददायी असतो. आणि या 4-5 तासिकांमध्ये आपण हा आनंद चांगलाच उपभोगलेला आहे. जेवढं सराव करणारा तयारीने येतो, तितकेच प्रश्न इतरही विद्यार्थी विचारतात आणि प्रात्यक्षिक सादर करणाऱ्या विद्यार्थिनीला प्रोत्साहन मिळत असतं. तेव्हा सरांनी ज्या उद्देशाने हा वर्ग सुरू केलेला आहे, तो उद्देश अजून तरी खूप छान साध्य होत आहे. सरोज मॅम, तुम्ही उपग्रह समस्या उकलणं यावर खूप छान प्रयत्न केलेला होता आणि तो तुम्हाला साधलाही होता. कुबल मॅडमनी पंचपक्षी आणि ज्योतिष सांगणं हे मांडलं. एकूणच प्रयत्नांची गती चांगली चाललेली आहे. आज मी दुसरं लेक्चर सादर करताय. बघूया कोणतं साहित्य वापरून पत्रिका सोडवताय. तुम्हाला तुमच्या प्रयत्नासाठी आणि पुढच्या ज्योतिषाच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तर आहे. त्याचबरोबर आणि तुमच्या जीवनात तुम्ही छान प्रगती साधा म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करते. धन्यवाद सर. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. तुमच्या आशीर्वादाने त्यांना चांगल्यापैकी यश मिळो, बळ मिळो. आणि मी त्यांना विनंती करतो की त्यांनी अभ्यासक्रमाला सुरुवात करावी. धन्यवाद. नमस्कार सर. नमस्कार न- सरांना. नमस् सर आणि काय झालं नमस्ते सर? नमस्ते नमस्ते हो, नमस्ते. हो. हं. माझं स्वागत केलं हळदणकर मॅडम, त्यांना पण धन्यवाद. इथे उपस्थित सर्व लोकांना, सर्व मान्यवर ज्योतिष अभ्यासक यांना पण माझा सविनय नमस्कार. आपले ज्योतिषातले आराध्य श्री देवारे सर यांना माझा साष्टांग दंडवत. आणि इथे उपस्थित असलेल्या आपल्या कुबल मॅडम, हळदणकर मॅडम, चव्हाण मॅडम आणि अजून आपले सगळे विद्यार्थी जे ज्योतिष अभ्यासक आहेत आणि ज्यांना ज्योतिषाविषयी प्रचंड आवड आहे, त्या सर्वांना माझा सविनय नमस्कार. आणि सरांनी मला पुन्हा एकदा ही कुंडली कथाकथनची संधी दिली, त्याबद्दल सरांचे पुन्हा एकदा मी नमस्कार करून आभार मानते. आणि मी माझे आराध्य श्री स्वामी समर्थ महाराज यांना नमस्कार करून आणि माझे ज्योतिषातले आराध्य आपले सर त्यांना पुन्हा एकदा नमस्कार करून विषयाला सुरुवात करते. कुबल मॅडम, पत्रिका लावा. लावते 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 हा. हा. सर, हॅलो सर. मला परमिशन नाही म्हणते, तुम्हाला हे शेअरिंग थांबवावं लागेल ना. सर कुठे आहे? मॅडम एक मिनिट. हो हो. कारण हे सरांनी त्यांचं शेअरिंग थांबवल्याशिवाय मला नाही येणार बहुतेक. बघते मी. मॅडम तोंडी सांगा ना नाही नाही जन्मतारीख. नाही, काढलं काढलं सरांनी, आता काढलं. येईल, बघते मी. हा. मग एक खाली ना मग वगैरे मग गुडघा दुखायला म्हणून चार्जिंग दुसऱ्याची ते करायला. बघा. केंद्रे सर तुमचा आवाज येतोय केंद्रे. हा. अजून कोणाला कोर्स नाही केलं का?
अं, एक मिनिट. सगळ्यांनी आपापले माईक प्लीज सांभाळा बरं. मला इकडनं शेअरिंग करताना नाही जमत ना ते करायला. हा. बघा कुलकर्णी मॅडम दिसते का पत्रिका? हो हो, दिसते दिसते. हं. स्त्री जातक आहे. जातकाची जन्मतारीख आहे 7 ऑक्टोबर 1993. दुपारी 2:20 जन्म आहे आणि जन्म ठिकाण जुन्नर आहे. हं. आता लवकर. आता आपली हा. हो हो मुख्य हो पत्रिका लावते. हा, झालं असेल हो सगळ्यांचं बहुतेक. हा. बघा शिंदे मॅडम दिसते ना मला? हो हो दिसते हा. दिसते दिसते मॅडम. हो हो, ठीक आहे. करा सुरुवात. तुम्ही बेस्ट लक. थँक्यू मॅडम. मकर लग्न आहे. मी पत्रिकेचं हे करण्या अगोदर जरा जातिकेविषयी थोडं सांगते. ह्या जातिका रेव्हेन्यू असिस्टंट म्हणून त्या पोस्टवर गव्हर्नमेंटमध्ये कामाला आहेत. म्हणजे जॉब आहे त्यांचा चालू रायगड जिल्ह्यामध्ये. तर ह्या सरकारी ह्याच्यामध्ये कशा गेल्या, म्हणजे त्या पोस्टला कशा गेल्या, रेव्हेन्यू असिस्टंट महसूल खात्यामध्ये त्यांचे हे कसं झालं, निवड कशी झाली, तर त्याविषयी मी आधी सांगते तुम्हाला थोडक्यात. हे मकर लग्न आहे. लग्नाला मीन नवमांश मिळालाय. नवमांश पुष्कर नवमांश आहे. त्याच्यानंतर लग्नेश धनस्थानात आहे. त्याच्या मूल त्रिकोण राशीत, शनीची मूल त्रिकोण रास कुंभ असते, त्यामुळे तो मूल त्रिकोण राशीत गेलाय आणि उच्च नवमांशात गेलाय. तर मकर लग्न आणि शनी म्हणजे प्रशासनाशी संबंधित नोकरी यांना लागली. मॅडम आवाज नाही येत आहे ना? मॅडम तुमचा आवाज येत नाहीये. बाहेर पडल्या की काय चुकून? आहे, नेटचा काहीतरी इश्यू हा दिसतोय. हा, तेच ना, कारण त्या बोलताना थोडं थांबून थांबून आल्यासारखं होतंय. नेटवर्क प्रॉब्लेमच दिसतोय. नेटवर्क केलं होतं. मॅडम आहेत का तिथे? हो आहेत. होस्ट पण आहेत. आहेत पण ना मॅडमचं नेटचा काहीतरी प्रॉब्लेम झाला. नेमका आताच पाऊस जास्त सुरू झालाय. होय होय, इकडे पण आमच्याकडे पण. मी तर एवढे इकडे दमदम 4-5 दमदम वायफाय होते. घेऊन बसलीये. हा. तर त्यांना फोन करून विचारू का? मी करते फोन. हा, करा करा मॅडम, छान होईल. मिस्टरांच्या याच्यावर हॉटस्पॉट घ्यायला सांगा. ना तसंच काहीतरी करायला लागेल. कोणी काही लिंबू बिंबू मारलं नाही ना? काही पण. नाही, असं काय, सगळे आपलेच आहेत ना सर, कशाला कोण करेल असं. तर झालं तर सराव क्लास मग बंद. नाही नाही, बंद नाही. नाही, म्हणूनच म्हणते कोण असं करणारच नाही, सगळे नेटवर्कच आपण. गेलंय सर, फोन केला होता मी. अच्छा. हा.
अरे बापरे, नेटवर्क गेले. हो सर, पाऊस हो, खूप आहे म्हणाले. कमाल आहे. तर त्यांचं मिथुन लग्न आहे ना आता, मग सप्तम ते अष्टमाच्या दरम्यान चंद्र असणार आहे ना, तर मग 6-8-12 मध्ये चंद्र असताना बऱ्याचदा सर नेटवर्कचा इश्यू दिसतो. अरे वा. नाही, आणि नेट पॅक पण संपत आला ना की पण इश्यू होतोय. सकाळीच झालंय आमचं 2दा बोलणं. हा. अच्छा, हा, नेट पॅक संपत आल्यामुळे सुद्धा ते नेटवर्क जरा स्लोच चालतं. का पण सर जिओचा हा म्हणाले प्रॉब्लेमच ना आहे. त्यांच्या मिस्टरांचा हॉटस्पॉट घ्यायला सांगा म्हणून. तुम्ही सांगा ना मग. तर ते घरी आलेत की नाहीत काही कल्पना अच्छा, नाही. हा हा. नाही, असतेच असतेच असतेच. पत्नीचे लेक्चर म्हणजे लवकर 1 तास अगोदर येणार. मॅडम बर्थ बाहेर डिटेल पडले, परत सांगा. बाहेर पडले साहेब. काय काय हवंय जंत्रे साहेब? बर्थ डेट पाहिजे त्यांना. अच्छा, हा, बर्थ बर्थ डेट. डेट हवी आहे का? सांगते, घ्या. 7 ऑक्टोबर 1993, दुपारी 2:20 जन्म आहे. जातक स्त्री जातक आहे आणि जन्मस्थळ जुन्नर आहे. ठीक आहे, थँक्यू. ओके. त्या बाहेरच पडल्या. हो ना, हो ना. हो हो सर, मी पुन्हा फोन करते ते. तृप्ती मॅडम, त्यांच्याकडे वायफाय असेल तर वायफाय वर या म्हणा. वायफाय नाहीये. नाही का? नाही. हम्म. तोपर्यंत वैयक्तिक चर्चा करा, अनुभव सांगा. पोद्दार मॅडम, तुम्ही काहीतरी जरा हे करा, पुशअप करा. हो सर. बघा, मॅडमनी सांगितलं की रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा संबंध आहे त्यांचा, त्याच्यात काम करतात त्या. आणि इथे मिथुन राशी आहे, षष्ठ स्थानातच आहे मिथुन राशी. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे मिथुन राशीचा संबंध रेव्हेन्यू, पोस्ट, म्हणजे नेटवर्क आणि प्लस जिथे मार्केटिंग या गोष्टींशी संबंध येतो. म्हणजे त्यांनी सांगितलेला पहिलाच पॉईंट मला सरांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे तो आठवला. तर तो त्यांचा जॉबचा संबंध आहे. आणि मकर लग्न आहे, मकर लग्न आणि प्लस लग्नेश हा सुद्धा कुंभ राशीतच आहे. गव्हर्नमेंट जॉबशी संबंध आहे त्यांचा, हे पण आपल्याला सांगितलं मॅडमनी, तर ते पण दिसतच आहे. भाग्यातला सूर्य पण सरकारी प्रशासनाशी पण काम दाखवतो. हो, आणि तो पण म्हणजे ह्याच्यातच आहे, म्हणजे निसर्ग कुंडलीप्रमाणे कन्या राशी शस्त्रात येते ना. कन्या राशीतच आहे. हो, हो, तर तो पण कन्या येते, म्हणजे हा पण एक पॉइंट आहेच. बरोबर आहे, पॉइंट आहे. तो पण एक पॉइंट आहेच. राईट. आणि लग्नेश हा धनात बसलेला आहे. आणि तो जरी मार्केश असला तरी तो लग्नेशाचा म्हणजे लग्नेशच असल्यामुळे त्याचा मार्केशाच्या दृष्टीने इतका प्रॉब्लेम येऊ शकत नाही. चतुर्थेश लाभेश मंगळ केंद्र स्थानात आहे, दशम स्थानात राशीबल. चतुर्थेश आणि लाभेश मंगळ दशम स्थानात आहे, स्थानबली. बरोबर आहे. त्या आल्या आल्या. मंगळामुळे आणि बुधामुळे त्या निर्णय धडाडीने घेत असतील. हा, हा, नमस्कार सर. सॉरी हा, नमस्कार. ते नेटवर्क गेले. खूप पाऊस येतोय ना, त्यामुळे नेटवर्क गेलं होतं. बरं बरं, ठीक आहे, हरकत नाही, चला, नो प्रॉब्लेम. सुरुवात करते हा सर. हा हा हा, आता काय स्वागत नाही, डायरेक्ट पत्रिका. हो 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 हो. तर इथे जातिकेचं लग्न मकर लग्न आहे. लग्नेश धनात आहे. लग्नेश शनी धनात, त्याच्या मुलं त्रिकोण राशीमध्ये. शनी हा प्रशासनाशी संबंधित आहे आणि शनी उच्च नवमांशात गेलेला आहे. त्यामुळे प्रशासनाशी संबंध येऊन ह्या रेव्हेन्यू असिस्टंट आहेत. आणि लग्न पृथ्वी तत्वाचं आहे आणि पृथ्वी तत्वात सूर्य आणि गुरु हे सुद्धा ग्रह आहेत. ते गुरु आणि सूर्य भाग्यात आहेत, तर ते पण त्या जातिकेला सपोर्टिव्ह ठरले. आणि षष्टेश बुध जो महसूल खात्याशी संबंधित, तो पण दशमात आलाय.
ह्या सगळ्या पॉइंट्समुळे त्या आज रेव्हेन्यू असिस्टंट म्हणून कार्यरत आहेत. पृथ्वी तत्व असल्यामुळे जातिकेला लवकरच जॉब करण्याची संधी मिळाली. त्या जिल्हास्तरीय ज्या आपण एक्झाम्स असतात त्या एक्झाम्स देऊन त्या पहिल्या फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पास झाल्या आणि त्यांचं सिलेक्शन झालं रायगड जिल्ह्यामधून. म्हणजे त्यांना कुठे बाकी काही कष्ट जास्त करावे लागले नाही ह्या नोकरीसाठी. त्यानंतर सूर्य हा सुद्धा प्रशासनाचा कारक आहे, तो सुद्धा भाग्यात आहे, त्यालाही चांगला नवमोश मिळालेला आहे, तो धनांशात आहे. तर अशा प्रकारे ह्यांचा जो आलेख आहे तो उंचावत गेला. 6 फेब्रुवारी 2014 रोजी ह्या रुजू झाल्या ऍज अ रेव्हेन्यू असिस्टंट म्हणून. म्हणजे अवघं 20-21व्या वर्षी लगेचच त्यांनी आपल्या कार्याला अर्निंग साठी स्टार्ट केलं. त्यांनी ते अर्निंग साठी जेव्हा स्टार्ट केलं म्हणजे 2014 त्यावेळी षष्टातला गुरुवरू आपलं षष्ठ स्थानातून गुरु जात होता. गुरुवरून गुरु जात होता आणि सूर्य लग्नी होता. त्या दिवसाची त्यांची ह्याची ग्रहांची बैठक अशी होती आणि दशमामध्ये शनी होता. गुरुनी ह्यांना एक कलाटणी दिली भाग्यातल्या गुरुनी. जेव्हा गुरुची महादशा सुरू झाली तेव्हा गुरुच्या महादशेमध्ये गुरुची अंतर्दशा होती आणि शनीची प्रत्यंतर दशा होती. म्हणजे गुरुची महादशा 29/7/2013 ते 29/7/2029 अशी होती. त्यामध्ये गुरुमध्ये गुरु 2013 ते सप्टेंबर 2015 पर्यंत होता. त्यामध्ये पुन्हा मग आता आपल्याला 2014 फेब्रुवारी शोधायचं तर मग गुरुमध्ये शनी म्हणजे गुरुची महादशा, गुरुची अंतर्दशा आणि शनीची प्रत्यंतर दशा. त्या ह्याच्यामध्ये जातकाला त्याच्या आयुष्याला चांगलं वळण मिळालं किंवा एक चांगली कलाटणी लाभली. महादशा लावायला सांगायला शकता मॅडम ना? महादशा मी फक्त हेच पाठवल्यात आता पाठवल्यात मॅडम ना. हो नाही महादशा पाठवल्यात का? नाही हो ना मॅडम पाठवले, जास्त नाही पाठवलं, फक्त असंच गुरुची हे पाठवलं. मेन महादशा फक्त पाठवल्यात आणि आणि मग ते हेच लोक बघतील ना, कारण माझ्याकडे तुम्ही दिलेले 4च पान आहेत मॅडम. हे बघा लग्न आणि नवमास आणि ते राशी अंश म्हणजे स्पष्ट ग्रह आणि भाव मध्य. आता पाठवलंय का तुम्ही? चालेल. नवमास हा हो 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 हो. आता मी काय लावू सांगा आता? नवमास लावा, महादशा लावा, चालेल. महादशा लावली तरी चालेल. नाही ऐकाय ना, महादशा तुम्ही मला कुठे काल नाही ना पाठवलेलं? नाही पाठवलीये का? नाही म्हणूनच तर म्हणते ना मी परत बघितलं, महादशा नाही पाठवलं मॅडम तुम्ही. आता ह्या सगळ्यांकडे असू दे, तोंडी असेल सांगू. हा तेच ना, तोंडी सांगू देत मग. हा बर चालेल. तर अशा प्रकारे ह्या म्हणजे कार्यरत झाल्या, शासनाच्या सेवेमध्ये रुजू झाल्या आणि आतापर्यंत त्या तिथे रुजू आहेत आणि त्यांचं कामाचं स्वरूप वगैरे खूप चांगलं आहे आणि त्यांना तिथे अतिशय कम्फर्टेबल झोन मध्ये ते आहेत. हे झाले जातकाचं हे. पण त्या जेव्हा माझ्याकडे आल्या होत्या तेव्हा त्यांचा जरा एक संततीचा असा विषय होता. तर त्यावेळी आल्या त्याच वेळी त्यांचं म्हणजे एक मिसकॅरेज झालं होतं आणि संतती होईल का हा त्यांचा माझ्याकडे प्रश्न होता. तर आता त्या विषयावरती मी थोडस बोलते. एकतर मुळात पंचमात केतू आहे, पुन्हा पंचम स्थानावर मंगळाची दृष्टी आहे. पंचमे शुक्र अष्टमात आहे सिंह राशीत. सिंह रास शुक्राला मानवत नाही, म्हणजे
अग्नी राशीमध्ये शुक्र एवढा हे होत नाही. बरं, त्याच्यावरती पण त्या पंचमी शुक्रावर पण शनीची दृष्टी आहे. ह्या सगळ्या गोष्टी असं लगेच ठळक दिसून येतात. पुन्हा लाभातून म्हणजे वृश्चिकेतून राहूची पण त्या पंचम स्थानावर दृष्टी आहे. आता हे झालं पंचम स्थानाचं आणि पंचमेशाचं. मग गुरुची पोझिशन बघितली एक की बाबा गुरु भाग्यात आहे आणि गुरुची पंचमावर दृष्टी आहे, हा एक प्लस पॉइंट आहे. पण गुरुला देखील चांगला सूक्ष्मांश लाभलेला नाही. गुरु वर्गोत्तम आहे आणि गुरुची पंचम स्थानावर दृष्टी आहे, हा एक प्लस पॉइंट आहे फक्त संततीच्या दृष्टीने. हा बाकी भाग्याच्या दृष्टीने तो भाग्यात असला तर स्थानबली आहे, चांगला आहे. पुन्हा सूर्याबरोबर आहे, अर्थातच तो चांगली फळं देणार त्या बाबतीत. तर त्यांनी काही टेस्ट केल्या होत्या, त्यांनी तेव्हा सांगितलं की त्यात काहीतरी हे असं घटना घडल्या, म्हणजे त्यामुळे माझं मिसकॅरेज झालं आणि आता मला संततीविषयी माझा प्रश्न आहे, तर मला होईल का? तर आता सुद्धा जातिकेचं वय आता 2025 आहे. 7 आणि 25 म्हणजे 33 वय आहे. आणि एवढं म्हणजे वय ओव्हर एज नव्हतं झालं. 2 वर्षांपूर्वी त्यांना संतती झाली, त्यावेळी काही त्यांचं ओव्हर एज नव्हतं झालं. त्यामुळे आणि पुन्हा मंगळाची दृष्टी आहे आणि पंचमेश अष्टमात आहे, तर त्यांना एवढं सजेस्ट केलं की बाबा तुम्हाला ट्रीटमेंट घेऊन संतती प्राप्त होईल. त्याप्रमाणे त्यांनी ट्रीटमेंट घेतली आणि आपलं नेहमीप्रमाणे म्हणजे संततीसाठी एकतर गुरु बलवान करायला पाहिजे, म्हणून गुरुचा जप, शिवाची आराधना हे सगळं करायला सांगितलं. त्यांनी ते केलं नित्य नियमाने. आणि जेव्हा संतती झाली म्हणजे त्या संतती होण्यात पण त्यांना बऱ्याच अडचणी आल्या. त्या अडचणी येण्याचं हे सगळं असं कारण आहे. ही जी ग्रहांची बैठक आहे त्यामुळे त्यांना खूप तसा त्रास झाला संतती होण्याच्या बाबतीत. आणि खर्चही फार झाला, कारण ट्रीटमेंट शिवाय गर्भधारणा होणं त्यावेळी त्यांच्या बाबतीत पॉसिबल नव्हतं. त्यानंतर जेव्हा संतती झाली ती 15 जानेवारी 2023 ला, त्यावेळेची त्यांच्या लग्नी शनी होता आणि पराक्रमातून गुरुची दृष्टी मूळ कुंडलीच्या गुरुवर होती. पराक्रमातून गुरुची दृष्टी मूळ गुरुवर आली होती. हा एक तिथे हे मिळाला त्यांना, त्यामुळे ती संततीचा त्यांचा प्रश्न सुटला. कारण यापूर्वी त्यांची 2013 पूर्वी राहूची महादशा चालू होती आणि राहू दृष्ट पंचम स्थान आणि पंचमातला केतू, त्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण त्यातूनही अध्यात्माचा किंवा दैवी उपासना करून आणि डॉक्टर ट्रीटमेंट करून त्यांचा तो प्रश्न सुटला. त्यांचा म्हणजे संततीचा प्रश्न त्यांनी असं पाहायला गेलं तर एवढं हे नसतं, एज न झालं तरी पण त्यांनी का आणला? कारण का 2017 साली त्यांचं लग्न झालं. 2017 साली लग्न झाल्यानंतर 3 वर्ष त्यांनी 20 पर्यंत वगैरे वाट पाहिली. मग त्यानंतर त्यांचं अशा घटना घडल्या की मग त्यामुळे त्यांनी डॉक्टरशी कन्सल्ट केलं, पण तिथून त्यांना हवा तसा रिप्लाय मिळत नव्हता. कारण त्याला आपलं गोचर आणि ग्रहदशाही ह्या पूर्ण गोष्टी त्यांच्या सगळ्या झाल्या त्या गुरुच्या महादशा नेटवर्कचा प्रॉब्लेम येतोच आहे. शुक्राची अंतर्दशा होती आणि गुरुची प्रत्यंतर दशा होती. त्या पिरियडमध्ये त्यांना संततीची प्राप्ती झाली. तर अशा प्रकारे त्यांचं
मला 20 मार्क्स आलेत फक्त. त्यामुळे तिथे प्रश्न उपस्थित झाले किंवा होणारच होते त्या थोडक्यात. पुन्हा त्यांच्या षष्टामध्ये 36 मार्क आहेत, तर त्यांना ते जॉब मिळाला. प्रशासनाशी संबंधित मकर लग्न त्यांना तिथे, आणि महसूल खात्यासाठी रेव्हेन्यू असिस्टंट म्हणून बुध, त्याचा त्यांना तो एक प्लस पॉइंट झाला. त्याच वेळी त्या MPSCच्या परीक्षेची पण तयारी करत होत्या, पण हा जॉब लागल्यामुळे त्यांना त्या परीक्षेची तयारी करता आली नाही. आणि नंतर मग लग्न, आणि मग ह्या बाकीचा त्यांचा प्रवास सुरू झाला. आणि आजही त्या कार्यरत आहेत, आणि आता त्यांना प्रमोशनच्या तयारीत त्या आहेत. आता त्यांचे जे शिंदे मॅडम, मिस्टरांना सांगा हॉटस्पॉट द्यायला, वायफाय. कदाचित त्यांचं नेटवर्क चांगलं असेल. सर कदाचित आवाज जात नाहीये तिला. नाही, पावसाचा हा नेटवर्कचा प्रॉब्लेमच असतो. पाऊस आणि विमान गेलं तरी सुद्धा नेटवर्क कट होतो. परत बाहेर पडलेला. मॅडम, कुंडली तुमच्या लक्षात असेल तर जरा हे करा. तिचं मकर लग्न सुद्धा बहुप्रसव आहे. तोही एक बेनिफिट म्हणजे संततीच्या बाबतीमध्ये मिळाला असू शकतो, असं म्हणू शकतो का सर आपण? हा, हरकत नाही. मी ना कुबल मॅडमना महादशा पाठवलेली आहे. अच्छा, काय ना सर, मग मला मोबाईलवर पण जॉईन व्हावं लागेल, कारण आता मी याला मी मोबाईलवर नसते ना. बरं मग होऊ का बरं, मी ठीक. मोबाईलवर जॉईन होऊ का? हा, हरकत नाही. हा, मग तरच महादशा मला तुम्ही लावता येईल. नाही तरच मला लावता येईल, नाही तर मग नाही बरं, ठीक आहे, ठीक आहे. कुलकर्णी मॅडम चर्चा करते. हा, आणखी काय पत्रिका सगळ्यांनी पाहिले, नो प्रॉब्लेम, ओपन क्लास करू. ओके. हळदणकर मॅडम आहेत, त्या पण सांगतील. तुम्ही सांगा. हो की नको ते सांगा आधी. मोबाईलवर जॉईन. नाही, राहू दे आता, तुम्ही ठीक हे आहे, करा. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. हा, मग आता बोला एक आणि मॅडम तर ह्यांनी तर सगळं छान म्हणजे अगदी सांगितलंय. म्हणजे गव्हर्नमेंट जॉब का, परत महसूल खात्यातच का, त्याच्यानंतर पंचमात तर ऑलरेडी केतू आहे, त्याच्यावर मंगळाची पण दृष्टी आहे, म्हणजे ते एक मिस कॅरियर्स पण झालं म्हणाल्यात ना. आणि मग नंतर हो हो. म्हणजे ट्रीटमेंट करून मग ते पण गोचर त्यांनी सांगितलं. त्या दशा, अंतरदशा, प्रत्यंतर दशा पण छान सांगितलंय. गुरुच्या महादशेत जॉब आणि संतती हो, ते सगळंच पण झालं. होय होय आणि होय अजूनही आहे गुरुची महादशा चालू आहे. ते प्रमोशनच्या तयारी ते 2027. म्हणतात हा, ना, म्हणजे ते पण आणि करू आता शकतो. तसंही मिथुन राशीमध्ये गुरु आलेला आहे, त्याची दशमार दृष्टी पण आहे. होय होय होय. तोही एक पॉईंट, म्हणजे प्रमोशन सुद्धा त्यांना मिळू शकतं आता. मिळेल मिळेल मिळेल. छान एक्सप्लेन छान केलंय. तर त्यांचा नेटचाच प्रॉब्लेम आलाय. आता हळदणकर मॅडम किंवा हे जेव्हा जोशी. लग्नात हा, बोला जेव्हा बोला. लग्नात जेव्हा लग्नात शनी आला आणि थर्ड हाऊस मध्ये मीन राशीमध्ये गुरु आला आणि भाग्याला त्यांनी पाहिलं, तेव्हा सूर्य आणि गुरुनी मिळून पुत्र संतती किंवा त्याची त्यांना हे दिलं. होय होय. आणि तसा शुक्र पण सूर्य राशीतच आहे, सिंहेत. आणि तो मग महादशा बघितली तशाचा आलाय का सर? सर आलंय हा? आलंय आलंय. हा, हा सर, नेटवर्कचाच प्रॉब्लेम आहे. मी सांगितलं हॉटस्पॉट घ्यायला. बघा आलं महादशेच्या बद्दल काय?
तर प्रत्यंतर दशा आली आहे, महादशा नाही आलेली. शनी चंद्र चंद्र आलाय. हा 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 आपल्याला गुरुची हवी आहे ना. गुरुची हवी आहे. नाहीतर सर ऐका ना, तुम्ही मला जर पाठवत असले ना तर मी पटकन हे करेल. पाठवलं तर पण मग मी जॉईन होते ना ह्याच्यावरनं, मोबाईलवरनं जॉईन झाल्याशिवाय नाही जमणार ना. बघा आता ही दशा बघा. बघा हा, ही महादशा. हा ठीक आहे ना, इथे गुरुची बरोबर आहे ना. 15-8 हा चालेल ना, ही आहे ना. मुख्य दशा आल्यात फक्त. हो, म्हणजे 2013 पासून 2029 पर्यंत. हा, आणि मग आता पुढे सर ह्याच्या पुढे आपल्याला आंतरदशा आणि प्रत्यंतर दशा पण हव्यात. किंवा जाऊ दे, आपण आपल्या मोबाईलवर ज्याने त्याने बघा ना, तरी दिसेल ना. कुलकर्णी मॅडम करते ना. हो काढते सर मी महादशा पुढच्या. एवढा नेटवर्कचा प्रॉब्लेम आला, कमाल आहे. हो सर, प्रॉब्लेम मी आता तिचाच फोन आला होता मला, तेव्हा मी हॉटस्पॉट घ्यायला सांगितलंय. आले 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 आले. हा मॅडम बोला. शिंदे मॅडम आल्या. शिंदे मॅडम. हो सर. हो सर, नेटवर्कचा इश्यू होत आहे. हा बोला. बोला आता, हरकत नाही, काही चिंता करू नका. डोंट वरी, सगळे आपण आपलेच लोक आहेत. हो सर. हो, तर म्हणजे अशा प्रकारे त्यांचे म्हणजे नोकरीचे जॉईनिंगचं पण एक हे आहे, चढता आले. गुरुच्या महादशेत त्यांना नेहमी आपण म्हणतो भाग्याचा कारक गुरु, आणि तो भाग्यात असल्यामुळे त्यांना त्या आयुष्याला त्या गुरुने तशा प्रकारे कलाटणी दिली. आणि पंचपक्षीप्रमाणे जर आपण बघायला गेलं तर लग्न हे घुबड या पक्षामध्ये आलंय. घुबड म्हणजे नेहमीच आपण लक्ष्मीचं वाहन म्हणून म्हणतो, त्याप्रमाणे त्यांना लवकर अशी झेप उंचावता आली. गुरुला कावळा पक्षी लाभलाय, सूर्याला कावळा पक्षी लाभलाय, शनीला मात्र गिधाड लाभलंय. पण गिधाड म्हणजे एक त्याची प्लस पण बाजू असते आणि मायनस बाजू असते. आता सरकारी क्षेत्रात टिकून राहायचं म्हणजे त्या बऱ्याच गोष्टी असतात, त्यासाठी त्या गिधाडाचा पण उपयोग करावा लागतो, आणि तो निश्चित त्यांना होईल पण. आणि पंचपक्षी विषयी मॅडम बोला अजून. तुम्हाला मॅडम बोला. सांगणार होते की म्हणजे त्यांचा म्हणजे ह्याचा ते कृष्ण सप्तमी आहे ना, आणि मृगती म्हणजे मोर पण आलाय, म्हणजे मोर पण चांगलाच आहे. आणि त्या जन्माच्या वेळेस ते घुबड शिवाय शासन अवस्थेत होतं, ते पण एक प्लस पॉइंट झाला ना तो. पॉइंट. हो मॅडम, ते पक्षाविषयी तुम्हालाच बोलायला सांगणार होती. मला बोलत नाही आपल्याला पारंपरिक मी करायचं ना, म्हणून मग मी मध्ये बोललेच नाही, कारण माझ्या तर डोक्यात नुकताच तो क्लास झाल्यामुळे तो पॉइंट लक्षात आला होता. नाही, तुम्ही पण छान सांगितलं. पण आपण कसं जन्म घेतो ना त्यावेळेस पण म्हणजे तो दिवस सरांनी नाही का आपल्याला तो चार्ट दिला, कृष्ण सप्तमी आणि मृग. आणि मग त्यावेळेस म्हणजे टोटली त्या पिरियड मध्ये म्हणजे हा घुबड शासनच करत होता ना, आणि शिवाय म्हणजे जन्म पक्षी पण मोर आहे, तो हे पण प्लस पॉइंट आले ना. प्लस पॉइंट आले. हो मॅडम. ठीक आहे. बोला आता पुढे, सगळ्यांनी बोला. हो, आता सगळ्यांनी बोला. माझं नेटवर्क खराब असल्यामुळे सॉरी, सगळ्यांना डिस्टर्ब झालं. अतिशय सुंदर, म्हणजे अगदी काय म्हणायचं A++ माझ्याकडनं तरी. थँक्यू मॅडम.
नाही थँक्यू. छान छान करताय. शिंदे मॅडम यांचा मंगळ आणि बुध जो दशमामध्ये आहे ना, त्याच्यामुळे हा अतिशय धडाडीने निर्णय घेतात असं मला वाटतं. कुणाच्याही दबावाखाली हा निर्णय घेणार नाहीत. पर्टिक्युलरली ऑफिसमध्ये. हो कारण मॅडम. रविगुरूची साथ त्यांना आहेच, प्रश्नच नाही. पण मंगळ हा त्यांना जास्त ताकद देतोय. हो हो कारण मॅडम. दिशाबली पण आहे ना, स्थानबली आहे ना. स्थानबली आहे. हो स्थानबली आहे. हो. आणि शासनाच्या ह्याच्यामध्ये आपण म्हटलो ना, जरी सरकारी नोकरी तरी तिथे पण बऱ्याच गोष्टी असतात. त्यासाठी तेवढं पण लागतं त्यांना. बरेच लागतच, त्यामुळे तो प्रश्नच नाही. सपोर्टिव्ह आहेच मंगळ त्यांना. हो हो मंगळ हो त्यांना खूप सपोर्टिव्ह आहे. हो हो मॅडम. आहेच मॅडम, पण ते मंगळ बुध दशमात कावळा पक्षीमध्ये आले त्याच्यामुळे म्हणजे त्यांना असं इतकं सहजासहजी नाही. म्हणजे तो मंगळ पण आहे, ते पण आपण म्हणजे त्याला असं हे करूनच, पण देशमुख मॅडम म्हटल्याप्रमाणे त्या मंगळाकडे तेवढी धडाडी आहे. म्हणजे तो धडपडत धडपडत हे करून परत आपल्याला हवं ते मिळवेल, नो डाऊट. पण ते पक्षी पण कावळा मिळालेला आहे ना, त्यामुळे थोडेसे अपसाइड आणि डाऊन पण अप्स अँड डाऊन्स आहेत. कारण कावळा मॅडम मिळालेला आहे ना, मॅडम कावळा मिळालेला आहे ना, तर कावळा चतुराईने पुष्कळशी कामं करवून घेतो ना, ऐका ना, लक्षात सुद्धा येत नाही. करणार. पण घुबड आणि मोर कसे म्हणजे असे काय म्हणतो आपण, मोर इझिली नाही मिळणार ना, म्हणजे त्यांना हे नाही, करायला इथे संघर्ष तर आहेत. मंगळ आला की संघर्ष आलाच ना, प्रश्नच नाही. पण त्या संघर्षातही, इतक्या संघर्षातही त्या टिकून राहतात आणि योग्य तो निर्णय घेतात. होय होय, हे महत्वाचं आहे या पत्रिकेमध्ये. हो, म्हणजे असं सोडून नाही ते असं. सोडून नाही देत. किती आणि कोणी अपोज लग्न म्हणजे शनीचं ना, मग ते सेवा त्यांना द्यावीच लागते. श्रमिक होय होय होय. चिवट आहे, श्रमिक चिवट. लग्न आहे. हो हो. बरोबर शब्द वापरला कोणी, पोद्दार मॅडम. आणि देशमुख मॅडम म्हटलं ना, त्या पद्धतीने मंगळाची चौथी दृष्टी ही त्याच्या उच्च, म्हणजे मंगळाची जी उच्च मंगळ मकरेत असतो ना, तर तिथं आहे आणि ती लग्नावर आहे. आणि हे आहे, आणि शिवाय म्हणजे मकर आहे लग्न, पण तो लग्नेश शनी देखील स्वतःच्या राशीत आहे. म्हणजे तिथं पण त्याची पॉझिटिव्हिटी वाढली. आणि मॅडमनी जसं सांगितलं की शनी हा गिधाड पक्षीमध्ये, त्यामुळे आणखीन त्यांना डिसिजन घेण्यासाठी हा गिधाड इथं मदतच करणार आहे. प्रश्नच नाही, प्रश्नच नाही. आणि कशी आहे, मंगळाची दृष्टी त्याच्या स्वराशीवर सुद्धा समोर आहे ना. हो, पॉझिटिव्हच असेल. तिथेही त्यांना पॉझिटिव्हनेसच मिळालाय, निगेटिव्हनेस नाहीये त्यांच्या ह्याच्यामध्ये कुठे. म्हणजे शनी आणि मंगळाने ही पूर्ण पत्रिका तोलून धरली आहे आणि रवी गुरुची त्यांना साथ आहे पूर्णपणे. आता पण त्यांच्या षष्ठ स्थानामध्ये गुरुचं भ्रमण चालू आहे. तिथे चंद्र जन्मस्थ आहे, त्यामुळे दशम स्थानाला त्याचा चांगला लाभ होणार आहे. म्हणजे त्यांना जर काही प्रमोशन संबंधी वगैरे काही हे असेल तर त्याचा पण त्यांना थोडासा लाभ होऊ शकेल. हो मॅडम, प्रमोशन संबंधी लाभ आता होण्याची शक्यता आहे, कारण षष्ठातून गुरु जातोय. पण त्यांच्या प्रमोशन लिस्ट ना नंबर असतात लागलेले, तर त्यांची लिस्ट असते. तर 25, त्यांचा नंबर 25वा आहे आणि लिस्ट आहे ना कदाचित 12 किंवा 13लाच क्लोज होणार आहे. पण त्यातूनही सांगता येत नाही, मे बी डिसिजन चेंज झाला तर ह्यांना त्याचा बेनिफिट होईल आत्ताच्या गुरुच्या भ्रमणावरून. नाहीतर कर्केत गेल्यानंतर सुद्धा प्रमोशन मिळू शकतं. लग्नावरती पूर्ण दृष्टी येते तिथूनही, तो सुद्धा बेनिफिट आहे. आणि लाभस्थानावरती पण येईल पंचम दृष्टी. हो. आणि अष्टक वर्ग मी बोलू शकतो चांगले मार्क आहेत ना. बोला बोला. हो हो हो, बोला सर. असं आहे, मी नोट केलं होतं की मकर लग्नासाठी शुक्र योगकारक ग्रह आहे. हो, मग लग्नाचा राजयोगी ग्रह कुंडलीच्या दुर्दैवाने अष्टम स्थानात पडलेला. हो बरोबर. राशीला, शत्रू राशी. आणि तो दशमे सुद्धा आहे ऑब्व्हियसली. त्याच्यामुळं त्यांच्या सर्व्हिस मध्ये जे काय अडथळे आहेत ते त्यांना नक्कीच फेस करावं लागतील असं वाटतं. हो, आता म्हणजे प्रशासनात असल्यावर थोडे अप्स अँड डाऊन्स असतातच. अशा कुरघोड्या चालूच असतात ना, अधिकारी वर्ग म्हणा किंवा हाताखालचे लोक म्हणा, तर त्या फेस कराव्याच लागतायत त्यांना. आणि शुक्र
दशमेश पण आहे आणि पंचमेश पण आहे. तर एक बाजू तर पंचमेशाशी आपल्याला समजलेली आहे, पण तसंच आता या पलीकडे एक त्यांची जी धडाडी किंवा बाकीचं जर ओव्हरऑल पत्रिकेची पॉझिटिव्ह काही बाजू बघितली तर त्यातूनही त्या निभावून नेतील. मॅडम, है ना, शनीची 10वी दृष्टी राहूवर जी आहे आणि हो राहू वृश्चिकेचा राहू आहे, तर त्याचा काय तुम्हाला त्यांच्या बोलण्यातून अनुभव आला? मॅडम, वृश्चिकेचा राहू लाभस्थानात आहे. हा? हो, तेच म्हणते. आणि आणि शनीची हो त्याच्या 10वी दृष्टी आहे जन्मस्थ. शनीच्या दृष्टीचा त्यांना काय असं हे नाही, कारण जेव्हा राहूच्या क्लच मध्ये ग्रह येतो तेव्हा तो राहूच हे होतो, पण शनीची दृष्टी लाभावर आली आहे. पण राहू आहे ना, स्वतः राहू अनुराधा नक्षत्रात आहे. तर ह्यांना जे आपले युट्रसचे प्रॉब्लेम जे होते ना, ते हा ह्या राहूने दिले अनुराधा नक्षत्रातल्या. हा 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 तर मी शनीच्या पण दृष्टीने तसं काही हे नाही म्हणजे. शुक्रावर पण दृष्टी आहे शनीची पूर्ण, तो पण एक म्हणजे गोष्टीचा त्रास जो आहे तो राहूची दृष्टी म्हणजे शनीच्या दृष्टीने राहूला काही हे काय म्हणतात त्याला, हानी नाही पोचली, हा. तोच शुक्राला मॅडम पोहोचली. जो संततीबाबत प्रश्न निर्माण झाला ना, तो हो त्याच्याचमुळे असेल. कारण की हो शुक्र आणि राहू आणि शनी हो डायरेक्ट तिकडे अष्टमाला बघतोय, म्हणजे हो गर्भाशयाशी संबंधित त्यांना जो त्रास झाला तो यामुळेच झाला आहे ना. हो हो त्या हो संदर्भातलं तसं मॅडम इकडे केतू शुक्राचा पण संबंध येतो, तिकडे शनी राहूचा संबंध येतो आणि हा अष्टमाशी संबंध येतो. त्यामुळे तो आणि पुन्हा व्यवसायामध्ये त्यांना जो त्रास होतो तो मंगळ आणि बुधाच्या युतीमुळे, कारण सेम डिग्रीवर आहेत मंगळ बुध, त्याच्यामुळे त्यांना व्यवसायाबाबत जो संघर्ष करावा लागतो ऑफिसमध्ये, तो मंगळ बुधाच्या युतीमुळे होतो. मॅडम संततीच्या संदर्भात त्या काय ते त्याच्यापेक्षा राहूपेक्षा पण आहे ना मंगळ जास्त तिथं अनिष्ट आहे. हो, कारण की तो पंचमाला त्यासाठी बघतोय. वादकेशची भूमिका पण आहे मंगळाकडे आणि त्याची अष्टमदृष्टी, त्यामुळं जास्त त्यांना त्याच्यामुळे त्रास झालेला आहे. आणि पंचमामध्ये परत केतू आणि गुरु जे तुम्ही म्हणताय ना, त्यांनी पराक्रमात असताना ट्रीटमेंट घेऊन त्यांना झालं संतती योग झाला, हम्म हम्म तर त्याऐवजी त्यांनी लग्नामध्ये असताना म्हणजे मकर ह्याच्यामध्ये जरी असताना जर जास्त त्याचा लाभ झाला असता असं मला वाटतंय. म्हणजे भले तो निश्चित असला तरी त्याची पंचम गोष्टी तिथं जास्त फायदेशीर ठरली असती. कारण लग्न म्हणजे तृतीय स्थानामध्ये येऊन त्याची भाग्यस्थानावरती सप्तम दृष्टी तशी काही कामाची नाही. आपल्याला पंचम स्थान जास्त महत्वाचं होतं. त्यांनी हो ट्रीटमेंट ना नसताना घ्यायला पाहिजे हो होता गुरु. हो बरोबर आहे सर, पण संतती होणं हा पण एक भाग्याचाच विषय राहतो ना आपल्या. हो ना, हो ना, पण त्याची त्यामुळे म्हणजे भाग्य हा हा बोला बोला सर बोला. स्थानावरती सप्तम दृष्टी पडून त्याच्यातनं काय म्हणजे हे झालं पण गोचरीने गुरुच्या त्या काही लाभ झाला असं मला तर वाटत नाही. त्यावेळी त्यांच्या म्हणजे तब्येतीच्या म्हणजे प्रकृतीच्या ज्या तक्रारी होत्या त्या सुरूच होत्या ना, त्यामुळे त्यांना तो त्यावेळी लाभ घेता आला नाही. आणि जेव्हा ही संतती झाली, ट्रीटमेंट करूनच झाली. मी तर म्हणजे पहिलं पण जसं आता तुम्ही पण बोललात, मी पहिलं पण तेच सांगितलं, पंचमात केतू आहे, पुन्हा मंगळाची 8वी दृष्टी आहे, राहूची दृष्टी आहे, पुन्हा राहू अनुराधा नक्षत्रात आहे. वृश्चिकेत म्हटल्यावरती वृश्चिकेचा संबंध गर्भाशयाशी येतोच. अनुराधा नक्षत्रात ते आहे तिथून, आणि पुन्हा पंचमात केतू, पुन्हा पंचमेश शुक्र हा जो सिंह राशीत बसलाय, त्या शुक्राला सुद्धा चांगला नवमोश नाही भेटलाय. पुन्हा शनीने दृष्टी आहे. तर संतती एकतर शनीचा आपण असा एक पण अर्थ लावतो ना की उशीर, तर ती संतती विलंबाने झाली असं म्हणू शकतो इथे. आणि तुम्ही जे म्हणता सिंहरास वंद्यारास पण आहे हो, आणि आणि तुम्ही निसर्ग कुंडलीवरती सुद्धा पंचम स्थानावरती हा, लाभात म्हणजे मग कुंभेच्या शनीची दृष्टी पंचमावरती सुद्धा येते निसर्ग कुंडलीच्या. ही हो पण एक गोष्ट आहे. ती पण एक गोष्ट आहे. मॅडम, सप्तमेश कर्क राशी आहे. कर्क राशीचा जो चंद्र आहे तो त्याच्या वयात आहे, त्यामुळे पण त्यांना थोडासा त्रास म्हणजे नाजूकता आली. काळपुरुषाच्या कुंडलीतला शनी काही त्रास देईल असं वाटत नाही त्या म्हणजे संतती स्थानासाठी. कारण तो जर लग्नेश आहे तर तो आणि परत पंचमेश त्याचा मित्र ग्रह आहे, त्याच्यामुळे तो लाभस्थानातून पंचम स्थानाला काही त्रास देईल असं वाटत नाही लग्नेश असल्यामुळे.
काय म्हणालात सर तुम्ही? चंद्रकुंडली पण बघितली तर तसंही चंद्रकुंडलीच्या पंचमात सुद्धा मंगळ आहे. हो, चंद्रकुंडलीच्या पण अबॉर्शन व्हायला ते पंचमात सुद्धा एक गोष्ट कारणीभूत ठरू शकते. आहे. नंतर तुळ राशीचा आहे, म्हणजे परत आर्तवाशी संबंध तिथे आलाच हो त्या हो. गोष्टी. तूळ आणि वृश्चिक रास जर तिथे मंगळ असेल तर त्यांना ते जरी वृश्चिक रास मंगळाची असेल तरी पण ती तिथे राहू आलाय, तिथे पापग्रह आला तर स्त्रीला त्या वेदना होतातच थोड्याफार प्रमाणात का होईना. मूळ कुंडली, निसर्ग कुंडली आणि चंद्रकुंडली या तिन्ही कडून पंचमस्थान बाधित झालेलं आहे आणि पंचमेशही बाधित झालेलं आहे. त्यामुळे त्यांना ट्रीटमेंट घ्यावी लागली. एकतर ट्रीटमेंट घ्यावीच लागली, ती घ्यावी लागणारच होती आणि त्यामुळे त्यांना तर लाभ झाला. आणि फक्त तुम्ही जे म्हणताय सर की पण भाग्यातला गुरुला मूळ गोचर गुरु बघतोय. गुरु हा संततीचा कारक आहे, हे पण कारण ठरलं. आणि रवी हा आत्माकारक आहे ना. यांचे पती काय करतात? गुरु आत्माकारक आहे, गुरु आत्माकारक ग्रह आहे. त्यामुळे त्यांनी ते फळ गुरु दिलं आत्माकारक आहे. हो हो, गुरुने जास्त अंश भोगले. गुरु मकर राशी आत्माकारक आहे. बहुप्रसव राशी आहे. तिथं जर वंद्य राशीचा संबंध आला असता तरी सुद्धा पुढे अडचणी येऊ शकल्या असत्या, पण तसं झालेलं नाहीये. त्यावेळेस मंगळाची पोझिशन माहिती का मॅडम तुम्हाला? ज्या दिवशी संतती झाली तेव्हा मंगळ वृषभेत होता, पंचम स्थानात. नाही नाही, संतती दिवशी नाही, म्हणजे गर्भधारणा झाली त्या काळामध्ये मंगळाची काय स्थिती? ती मी कुंडली नाही काढली सर, अगोदरची 9 महिन्या अगोदरची कन्सिव्ह झाल्याची नाही काढली मी. कारण त्या काळात 100% त्याच्यावरती दृष्टी नसणार आहे मंगळाची, राहूची, मंगळाची, गोचरीनं. यांचे पती काय करतात? त्याच्यामुळे कन्सिव्ह झालं. ते सुद्धा ते ऑफिसर आहेत, रेव्हेन्यू असिस्टंट ऑफिसर आहे. त्यांच्यापेक्षा एक पोस्ट वर आहे त्यांची. हो, तसा संबंध दिसतोच मॅडम, बरोबर सूर्य आहे. धनांशात आहे. सप्तमेश त्याच्या वेळात आहे, पण तो मिथुन राशीतच आहे. हो. त्याच्यामुळे मलाही तेच वाटत होतं की त्यांचाही तसाच काहीतरी संबंध असावा. त्या दृष्टिकोनातून पण आणि पतीचा कारक सूर्य तो पण धनांशातच आहे आणि चंद्र तो पण मिथुन आहे. हो, चंद्र मिथुन आहे. बुधाचा संबंध हा येतोच महसूल खात्याबरोबर. आई वडील यांचं काय कसं हे आहे? आई वडील साधे आहेत एकदम, म्हणजे वडील यांचे नाही आहेत, लवकरच हे झाले, त्यांचं निधन झालं. आई आहेत, आई गृहिणी आहेत. अजून कोणाला काही पॉइंट्स असतील तर त्याच्यावरती विश्लेषण करा. बऱ्यापैकी झालेच सगळे पॉइंट मांडून होतात. कोणाला काही सुझाव द्यायचा असेल, आणखी काही तुमच्या डोक्यातील कल्पना असतील तरी सुद्धा हरकत नाही. तुम्हाला ओपन प्लॅटफॉर्म आहे, तुम्हाला अनुभव यावा, तुम्हाला पुढे बोलता यावं, त्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. सर, गुरु कर्केत उच्चीला आल्यानंतर त्यांना आम्हाला वाटतंय सेकंड साठी चान्स घ्यायला काही हरकत नाही, सेकंड इश्यू साठी. ओके सर. मॅडम बोलत होता, कर्जनकर मॅडम बोला. होते की या जातकाला पंचम स्थानासंबंधीचं दुःख होतं आणि हिचा पंचम स्थानापासून 90 स्थान म्हणजे तनुस्थान, तनुस्थानाचा स्वामी जर 10 आहे, याचा अर्थ तो
पितृपिंड म्हणजे सूर्यपिंडाकडे हे जातो. तर इथे आपल्याला एक ते ह्याच्याकडे जाणं ते ते तिथं आहेच, पण 10वी हे म्हणजे याला कायम स्वरूपी महादेवाची उपासना किंवा शनीची उपासना लाभ. सध्या जो 6ष्ठ स्थानामध्ये गोचरीचं भ्रमण चालू आहे, तर गोचरीचं गुरु आणि चंद्र 6ष्ठ स्थानात आल्यामुळे आणि त्याची 7वी दृष्टी ही व्ययस्थानावर असल्यामुळे गुरुची उपासना ही सुद्धा त्यांना नोकरीच्या दृष्टीने किंवा प्रमोशनच्या दृष्टीने त्यांना लाभदायक ठरू शकते. हो मॅडम. हो. जोशी सर काहीतरी बोलत होतात, तुमचा आवाज हे झाला मध्ये. सेकंड चाइल्डचा विचार जो आहे तो सप्तम स्थानावरून करतात. तर गुरु सप्तम स्थान म्हणजे कर्क राशीत गुरु आल्यानंतर ना त्यांनी विचार करायला हरकत नाही असं वाटते. महादशा गुरुची आहे चालू पण 15/8/2029 पर्यंत. आणि नेक्स्ट आपला गुरु ह्याच्यात जातोय जून मध्ये कर्केला. हो, आता मिथून हा मग कर्केत जाईल. बरोबर. तो एक चान्स म्हणतोय असं वाटतंय सेकंड चाइल्ड साठी. त्याच्यावरती काय कोणाची प्रतिक्रिया? आवाज काहीच येत नाहीये. આ થોડુંક ટેન્શન વાળું છે. સમગ્ર એવું નથી મનુષ્યને. तुमचा आवाज ना फार कमी येतोय. चांगलं सांगताय. हॅलो. हा, आता आला आवाज तुमचा ना कमी येतोय. नाही, मला सेकंड चाइल्डचा विचार जो आहे तो आपण सप्तम स्थानावरून करतो. तर गुरु कर्क राशीला आल्यानंतर ना सप्तम स्थानात आल्यानंतर ना सेकंड चाइल्डचा विचार त्यांनी करायला हरकत नाही असं वाटतंय. त्याच्यामध्ये त्यांना यश मिळू शकतं विदाउट ट्रीटमेंट. सर त्यांना इच्छा आहे की नाही हा सुद्धा भाग आहे ना महत्वाचा. नाही, तो आहेच आहे. म्हणजे अर्थातच त्यांच्या इच्छेचा तर अर्थातच तो भाग आला त्याच्यामध्ये. सप्तमांश कुंडली चांगली आहे, चांगली आहे, गुरु आहे. गोपटे सर आवाज येत नाहीये. सर जी मैं 5 मिनट में आ रही हूँ. मेड का इंतजार लगने लगा. मॅडम. हो सर बोला. गोचरीचा शनी काय इफेक्ट करेल? आता मिनेमध्ये शनी येतोय तो. हो हो. मिनेच्या शनीची दृष्टी तिसरी दृष्टी पंचमावर, 7वी दृष्टी गुरुवर. मग संततीच्या दृष्टीनं काय प्रॉब्लेम होईल का नाही? शनी ची दृष्टी जरी ह्याच्यावर असेल ना, संततीच्या दृष्टीने तुम्ही म्हणताय, तर आता हे सर काय म्हणाले अगोदर जोशी सर की गुरु कर्केत गेल्यावर ह्यांना चान्स घेता येईल. तोपर्यंत शनीचे काहीतरी अंश पुढे गेलेले असतील आणि शनी नेहमीच विलंब होईल असं नाही, कारण तोपर्यंत शनी पुढे सरकलेला पण असेल किंवा वक्री मार्गी होऊन काहीतरी अंशामध्ये त्याच्या हे झालं असेलच. त्याच्या दृष्टीचा काय उपयोग होणार नाही. तो लग्नेश आहे ना, इथे तो लग्नेश आहे. त्या मकर लग्नाला शनी तितकासा त्रासदायक होणार नाही, कारण पहिल्या संततीसाठी हे जे सगळं झालं ते बऱ्याच गोष्टींचा आपण हे घेतला आढावा. ठीक. ओके ओके. तर त्यावेळी जर त्यांना संतती हवी की नाही आधी हा प्रश्नच आहे. त्यांची इच्छा असेल तर ते सेकंड चान्स घेऊ शकतात. असं. ओके. थँक्यू मॅडम. त्यांचा ऍक्च्युअली प्रश्न असा होता की सध्याच्या ह्याच्यावरती संततीवरती त्याचा काही तृतीय दृष्टीचा पंचम स्थानाच्या काही परिणाम होईल का असं त्यांना विचारायचं असावं जंत्रे सरांना. बरोबर. त्यांनी मिनेला आल्यानंतर तो तृतीय दृष्टी जाते पंचम स्थानावर. ओके. पण लहान आहे ना संतती अजून. असं किती संततीला कसं वर्षाची काय? हो हो बोला. बोल तृप्ती बोल.
नाही म्हणजे एवढा अगदी जास्ती आपण टोकाचा विचार त्याच्यामध्ये नाही करू शकत. हा, किरकोळ तब्येतीचे त्रास वगैरे तर लहान मुलांना जसे होतात तसे काही किरकोळ त्रास होऊ शकतात, पण अगदी पंचम स्थानावरती जर ते मोठं असेल, करिअर ओरिएंटेड चाइल्ड असेल, तर त्याच्या दृष्टीने आपण विचार करू शकतो आई वडिलांच्या पत्रिकेनुसार. पण आता चाइल्ड लहान आहे अजून. नाही, चाइल्ड बरोबर जरी आहे लहान मॅडम. असला ना तरी त्याचा म्हणजे त्रास तर होणारच, पण तो असा आहे की त्या चाइल्ड बेबीला जरी नाही त्रास झाला तरी त्याला झालेला त्रास माता पित्यांना सहन करावा लागेल, असं हे पण एक त्याच्यामध्ये बरोबर येऊ आहे, शकतो मग तेच विचार. किरकोळ प्रकृतीचे वगैरे त्रास होऊ शकतात, पण आपण जे हा अगदी पुढच्या दृष्टीने विचार करायला गेलं तर तेवढं अजून नाहीये ना. बेबी लहान आहे अजून त्या दृष्टीने. हो हो, नाही बेबीची पत्रिका नाहीच आहे, नाही. हा, तर तीही नाहीच आहे. म्हणजे उगाच आपण ओढून ताणून आणण्यात काही अर्थ नाहीये. किरकोळ त्रास होऊ शकतात असं आपण म्हणू शकतो. हा 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 जरी संतती मोठी असती, 20-22 वर्षाच्या पुढची असती, तर त्याच्या करिअरच्या दृष्टीने आपण आई वडिलांची पत्रिका समोर आल्यानंतर बाबा ठीक आहे, तुम्ही काळजी घ्या हा असं सांगू शकलो असतं. म्हणजे इथे फक्त आता आईच्या पत्रिकेवर आपण संततीवर काळजी घ्यावी लागेल एवढंच म्हणू, हो असं हो, मला वाटतंय. ऑब्विसली ऑब्विसली. हा, कारण आपण मूळ पत्रिका नसल्याने आपण उगाच कुठलेही धागेदोरे जोडण्यात काही अर्थ नाहीये. नॉर्मल डिलिव्हरी व्हायच्या ऐवजी सिझरीन वगैरे असं होईल का त्या शनीच्या दृष्टीमुळं? हो सर, हे तर आता ही पत्रिका विश्लेषण तीच केली की त्यांना तो त्रासच झाला. हम्म. हे जे कन्फ्युज झालं तेव्हा पण, आणि जी डिलिव्हरी झाली तर त्यांची सिझेरियनच झालं. असं. पंचमेश अष्टमात आहे तो 100% सिझरच करवणार. ओके ओके. पंचमावरची दृष्टी सुद्धा हो. मंगळाची ती सुद्धा सिझेरियनच दाखवते. असं. आणि पंचमेश अष्टमात शत्रू राशीत परत ते दोन्ही. बरोबर बरोबर. हॅलो. हो, बोला सर, बोला. हा, की आता संततीबाबत म्हणजे एकंदर जरा कठीण परिस्थिती होती, त्यामुळे सप्तमांश कुंडली जर बघितली तर काही उपयोग होऊ शकतो का, असं स्क्रीनिंग म्हणून? हो, निश्चित होऊ शकतो ना. हा हा हा, होऊ शकतो, पण मी सप्तमांश कुंडलीचा हे काढलं नाही त्याच्यावरती, ओके. म्हणून मी आपली नेहमीची पारंपरिक पद्धत आहे हो ना, लग्न कुंडली नवमांश, त्याच्यावरती हो, बरोबर. दशा आणि गोचर ह्याच्यावरतीच आजचं कथाकथन केलंय. हा, ओके मॅडम, तसं नाही, म्हणजे मी सहज विचारलं की नाही म्हणजे नाही सर, तुमचा प्रश्न एकदम बरोबर आहे. हा मॅडम. आपल्याला जर का सूक्ष्मात जायचं असेल तर सप्तमांश कुंडलीचा पण आपल्याला विचार करायला हवा. बरोबर. बरोबर आहे. ओके मॅडम. सांगू का सप्तमांश बद्दल? हो मॅडम, बोला ना. आता यांनी प्रश्न केलाय म्हणून मी सप्तमांश कुंडली पाहिलेली यांची, ह्या मॅडमची. हो हो. कन्या लग्न येते सप्तमांश मध्ये आणि लग्नातच गुरु आहे. 5th हाऊस मध्ये म्हणजे पंचम स्थान मध्ये मकर राशी आहे आणि तिथे केतू, बुध, मंगळ आणि शुक्र असे हे 4 प्लॅनेट आहे. आणि पंचमेश सप्तमांश कुंडलीचा हा शनी कुंभ राशीमध्ये गेलेला आहे. ठीक आहे ना. इथे चंद्रमा, एक मिनिट हा मॅम, इथे चंद्रमा मिथुन राशीचा आहे 10th हाऊस मध्ये कुंडलीमध्ये, आणि 11व्या स्थानामध्ये सूर्य राहू आहे. जर आपण हिच्या फक्त चाइल्ड बद्दल पाहिलं तर इथे ते प्रथम दृष्टी शो करतंय की पंचमेश हा 6th हाऊस मध्ये गेलाय, म्हणजे हिला ट्रीटमेंट लागणारच. प्लस 5th हाऊस मध्ये केतू, बुध, मंगळ, शुक्र, अष्टमेश मंगळ आहे 5th हाऊस मध्ये. शुक्र इथे सेकंड आणि भाग्याचा मालिक आहे. बुध इथे दशमेश आणि लग्नेश आहे आणि केतू सुद्धा तिथे आहे. म्हणजे जर हिने ट्रीटमेंट केली तर डेफिनेटली तिला चाइल्ड होणार. गुरुची दृष्टी सुद्धा 5th हाऊस वरती आहे. तिची जी मूळ पत्रिका आहे ना, त्या मूळ पत्रिकेमध्ये पण 5th हाऊस मध्ये केतू हा डेफिनेटली फर्स्ट चाइल्ड साठी थोडा प्रॉब्लेम क्रिएट करेल, आणि मंगळाची दृष्टी एक अबॉर्शन देणारच. आणि चंद्रमा आहे 6th हाऊस मध्ये, मंगळाच्या नक्षत्राचा आहे. गुरुची दृष्टी आहे 5th हाऊस वरती. तर ऑल टुगेदर फक्त एवढं पाहिलं, आणि 5th हाऊसचा लॉर्ड हा सिंह राशीमध्ये गेलेला आहे, शनीच्या दृष्टीचा आहे. 5th हाऊस वरती राहू वृश्चिक राशीमधून राहू बघतोय. हे सर्व ऑल टुगेदर आपण पाहायला गेलं
तर इथे विदाउट ट्रीटमेंट तिला चाइल्ड होणं शक्य नाही आहे. फर्स्ट अबॉर्शन होणार आणि सेकंड जसं तुम्ही सांगितलं गुरुची महादशा शुक्राच्या अंतर्दशेमध्ये तिने बाय ट्रीटमेंट तिला गुरु शुक्र असं तिला चाइल्ड झालेलं आहे. सेकंड एक माझं ऑब्झर्वेशन असं आहे की हिच्या पत्रिकेमध्ये कुंभ राशीमध्ये शनी, तुला राशीमध्ये मंगळ बुध आणि मिथुन राशीमध्ये चंद्रमा म्हणजे वायू तत्वाच्या राशीमध्ये ग्रह असल्यामुळे ही खूप हुशार आहे. हिला म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तिला चांगली नोकरी वगैरे भेटली. शिवाय सूर्य आणि गुरु सुद्धा भाग्यस्थानामध्ये एकत्र आहेत. हा सुद्धा एक चांगला योग आहे. 11व्या स्थानाचा राहू हा डेफिनेटली तिला विजयी करणारच. आणि लग्नेश हा मीन त्रिकोण राशीमध्ये 00 डिग्रीचा आहे आणि शनीची पोझिशन चांगली तिला भेटलेली आहे. ती रेव्हेन्यू डिपार्टमेंट मध्ये लग्नेश सेकंड हाऊस मध्ये आहे म्हणून पण असू शकते. सेकंड वस्तू मी ही पाहिलेली आहे इथे की मॅक्झिमम प्लॅनेट मंगळाच्या नक्षत्राचे आहेत. जसं चंद्रमा आहे, मग शनी आहे आणि एक प्लॅनेट कुठे आहे, शनी मंगळाच्या नक्षत्राचा आहे, सूर्य सुद्धा मंगळाच्या नक्षत्राचा आहे. गुरु, शनी आणि चंद्र हे मंगळाच्या नक्षत्राचे आहेत आणि मंगळ 10th हाऊस मध्ये आहे. म्हणजे तिचा जो दशम भाव आहे तो खूप स्ट्रॉंग झालेला आहे. तसंच शुक्र पण आपण पाहिला ना तर 10th पासून 11th मध्ये गेलेला आहे. म्हणजे आपण जर तुला राशी पाहिली तिथून सिंह राशी ही 11वी आली तर डेफिनेटली 8th हाऊस आलं. पण इथे मला असं वाटतंय की इझी सक्सेस तिला शुक्राने दिलेली आहे. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तिचं ते सिलेक्शन होणं प्लस चांगल्या पद्धतीने पुढे तिला ग्रोथ भेटते. सर्वच प्लॅनेट तिचे चांगले आहेत. श्रमिक पत्रिका नाही आहे. सिंह राशीमध्ये फक्त शुक्र आहे. व्यापारी नाही, व्यावहारिक राशीमध्ये वृषभ मध्ये केतू आणि सूर्य आणि बुध सुद्धा कन्या राशीमध्ये आहे. तर ऑल अँगलने पाहायला गेलो आपण, जर आपण फक्तच पत्रिका पाहिली तर तिला चाइल्ड साठी थोडासा त्रास जरूर होणार, पण अगदीच चाइल्ड होणार नाही अशी पत्रिका नाही आहे. आणि करिअर सक्सेस मला वाटतं, माझं लॉजिक असं चालतंय की नक्षत्र परत्वे तिला प्रत्येक ग्रहाचे नक्षत्र हे तिला सपोर्ट करतायत म्हणून तिला करिअर सक्सेस पण इझी भेटलेलं आहे. शिवाय मकर राशी म्हणजे प्रशासनिक त्यांना यश भेटतच म्हणून हे असं म्हणजे बघा माझी मराठी खूप चांगली नाहीये, तुम्ही समजून घ्या प्लीज. म्हणून मला असं वाटतं हे सर्वच ग्रह आणि तिला भेटलेलं लग्न, चंद्रमा ह्या सर्व ग्रहांची बैठक ही तिला सक्सेस साठी नेते असं तरी मला वाटतं. हो मॅडम, हो छान छान हो सांगितलं. हो हो. मला एक आणखी पॉइंट सांगायचं होतं. जोशी सर आता म्हणत होते की सेकंड चाइल्ड बद्दल आपण 7th हाऊस पासून पाहतो. हॅलो, हो हो बोला मॅडम, येतोय हा आवाज, बोला. हा ते म्हणत होते सेकंड चाइल्ड साठी आपण 7th हाऊस बघू शकतो म्हणजे कर्क राशी. पण जर हे नक्षत्र पद्धती पाहतायत किंवा जे काही यांची पद्धती आहेत त्याच्यामध्ये फर्स्ट चाइल्ड तर अबॉर्ट झालेला आहे ना. 5th हाऊस आपण हो फर्स्ट पकडला, हो हो 7th हो हाऊस आपण सेकंड, आता जे चाइल्ड आहे ते 7th हाऊस पकडलं तर थर्ड चाइल्ड साठी ह्यांना कन्या राशी धरावी लागेल ना. हो पण हो मॅडम, मॅडम. हो बोला ना. हो ना, म्हणजे याचा अर्थ की तुमचं सेकंड चाइल्ड झालेला आहे. हो सेकंड झालेलं आहे ना त्यांना. हा हा हा. सेकंड साठी आपण फर्स्ट चंद्राची राशी नाही अबॉर्ट ना झालं. पाहू शकत. आपण हो आपल्याला हो हो. थर्ड चाइल्ड बघावं लागेल ना. जर आपण असं Yes. लॉजिक लावतोय की हो हो 5th हो हाऊस हा चांगलं फर्स्ट चाइल्ड आहे, 7th हाऊस चांगलं इज सेकंड चाइल्ड, तो थर्ड हाऊस इज 9th चाइल्ड ना. नाही, फोर्थ खूप म्हणजे चांगलं 11th खूप हाऊस चांगलं झाला तुम्ही ना. हा पॉईंट मांडला. ह्याच्यातून एक असं पण सिद्ध होतंय की तृतीय स्थानात गुरु असताना सप्तमावरती त्याची पंचम दृष्टी, म्हणजे मग तो बरोबर तिथं सक्सेस झालं. सेकंड आता जे काही झालंय तो आपल्याला है लॉजिक ना. लावता येईल. हा येस. आणि शिवाय मग आता तुम्ही ते शनीचं मीन राशीचं भ्रमण म्हटलंय तर सपोज कदाचित इच्छा झाली की शनीची 9th हाऊस वरती दृष्टी, तर थर्ड चाइल्ड साठी विचार करू शकतो, म्हणजे विचार करू शकते मॅडम कदाचित. पण इथे चंद्रमा वंध्या राशीचा आहे, बुध सुद्धा वंध्या राशीमध्ये आहे, तर मॅडमचा विचारपेक्षा सरांचं म्हणजे हिंच्या मिस्टरांचा जर विचार असेल तर थर्ड चाइल्ड साठी प्रयत्न होऊ शकतो, कारण गुरुची अजून दशा चाललेली आहे तिची.
2029 पर्यंत तिला यश भेटू शकतो ना? हो, गुरुची दशा 29 पर्यंत आहे, बरोबर. गुरुची दशा आहे ना, तर गुरुच्या हो. दशेमध्ये तिला आणखी एक तिने अटेम्प्ट जर दोघांनी विचार केला तर ते होऊ शकतं. प्लस चाइल्डच्या पत्रिकेमध्ये जर थर्ड हाऊसला प्रॉब्लेम नसेल तर त्याला सिबलिंग म्हणजे त्याचे भावंड होऊ शकतात, असं पण एक लॉजिक आपण लावू शकतो. हो मॅडम, चाइल्डच्या याच्यामध्ये तृतीय स्थानामध्ये गुरु आहे. हा, म्हणजे आपण सेकंड म्हणजे त्याला भावंडाचं सुख आहे असं आपण समजून विचार करू शकतो आणि त्यांना मॅडमला गाईड करू शकतो, हो की नाही? हो हो मॅडम, निश्चित. नाईस थॉट. मॅडम, पण अबॉर्शन कोणत्या महिन्यात झालं होतं? पण म्हणजे मॅडम ती तारीख त्यांनी सांगितली नाही, कारण त्यावेळी ज्या त्या ह्याच्यात आल्या होत्या ना, तर त्यांची तशी मानसिकता नव्हती जास्त. त्यामुळे साधारण किती महिन्याचं हे होतं ते असं विचारायचं नाही त्या आणि त्यांच्या म्हणजे आपल्याला टोटल मध्ये काउंट हो हो करण्यासाठी. बरोबर आहे, तुम्ही म्हणतात ते सगळं बरोबर आहे, पण त्यावेळी त्यांची मानसिकता सुद्धा आपल्याला तपासावी लागते समोरच्या व्यक्तीची. तर त्यामुळे जास्त मी पण त्या विषयावरती हे केलं नाही त्यांना. जेवढं मला माहिती म्हणजे बोलता आलं तेवढं मी त्यांना बोलतं केलं, पण जास्त अगदी कारण त्यांची अस्वस्थ होत्या त्या फार त्यावेळेला. साधारण महिना कळाला असता म्हणजे बरं पडलं असतं ना, म्हणजे दुसऱ्या, कारण 3च्या आत केलं तर होत नाही ना, फर्स्ट चाइल्ड धरलं जात नाही ना असं. ओके, 3 महिन्याच्या आत फर्स्ट चाइल्ड धरलं जात नाही. मॅडम सर एक मिनिट, एक पॉइंट सांगते मी ना. हॅलो. हो बोला मॅडम. आता ह्यांनी सांगितलं ना 3 महिन्याच्या आधी चाइल्ड कन्सिडर करत नाही, पण एक मी माझ्या अनुभवाचं सांगते की माझ्याकडे जेवढ्या पत्रिका होत्या जिथे फर्स्ट अबॉर्शन झालेलं आहे आणि सेकंड चाइल्ड झालेलं आहे, तिथे फर्स्ट महिन्यामध्ये पण गेलेले आहे, तिथे ते कन्सिडर झालेलं आहे. सेकंड चाइल्ड कन्सिव्ह साठी 7th हाऊसच ऍक्टिव्ह झालेला आहे आणि थर्ड चाइल्ड साठी 9th हाऊसच ऍक्टिव्ह झालेला आहे. डेफिनेटली 5th हाऊसचा जो लॉर्ड आहे स्वामी, त्याची परिस्थिती, त्याची त्या टायमाचा त्याचा गोचर, गुरुचं गोचर वगैरे सर्व पण तपासावं लागतं. पण असं हे कुठे लिहिलेलं नाहीये की 3 महिन्याच्या आधी त्याला आपण कन्सिडर करू शकत नाही. म्हणजे फर्स्ट चाइल्ड अबॉर्टला फर्स्ट. हा सर, 1 मिनिट ऐका जरा, 2 मिनिटं. आता त्या जोशींना मी काढून टाकलेलं आहे. काय माहितीये का की विषय काय आहे, आणि एक व्यक्ती स्त्री आहे आणि ती व्याख्यान देत आहे, तर सारखं प्रेग्नन्सी, चाइल्ड हा विषय योग्य नाही. नंबर 1, आपला क्लास डिसिप्लिन मध्ये असतो. दुसरा भाग असा आहे की एका पुरुषाने किती वेळा विचारावं. आणि नंबर 2, सगळी संतती ही पंचम स्थानावरूनच पाहिली जाते, पहिली, दुसरी, 11वी, 12वी असेल तरी. हो हो, हे तुम्ही पहिला 16 मुलं जन्माला येत होती, तर काय 16 स्थानं पाहणार का ताजिक सारखी? हे असं काहीतरी बलतसलता विचार. हा मुद्दा ऍक्च्युली तुम्ही मागेही ह्या गोष्टी क्लिअर हा केलेल्या होत्या. मुद्द्यावरती बोलले, पण आता एक दोघे तिघे बोलायला लागल्यावर म्हटलं शांत बसले. हे केलं सर. पंचम स्थान हे आपलं शेवटपर्यंत पहिली संतती आणि शेवटची संतती हे पंचम स्थानच आहे. पहिली बायको आणि शेवटची बायको सप्तम स्थान आहे. पहिला नवरा, शेवटचा नवरा सप्तम स्थान आहे. ते दोषींना कळलं पाहिजे की एक स्त्री ज्याचं व्यक्ती आहे तिच्याशी तुम्ही सारखं ते करता. तुम्ही काय मॅटर्निटी होम चालवता का? तरी मी माझ्या परीने टोकलं त्यांना सौम्य भाषेमध्ये. काय माहितीये काय, असे लोक असतात ना. ऐका, घरी लाच खाऊन येतात ना, मग कुठेतरी सोय मिळते इथे बडबडतात. नाही तर घरी बायको लात मारतोय बरोबर किंवा झाडू मारतोय. असं बरं झालं सर तुम्ही रिमूव्ह केलं सर. त्यांनी तोच विषय खूप धरून होते ते अगदी. आणि हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो की सेकंड चाइल्ड ते वेगळाच विषय धरून चालले होते. तुम्ही मगाशीच म्हटलं ना की सर त्यांना इच्छा हवी आधी सेकंड. तुम्हीच त्यांना कशाला बळजबरीने त्यांच्या माथी मारताय? त्यांची इच्छा पण महत्वाची आहे ना त्या जोडप्याची. त्यांना संतती हवी आहे का नाही दुसरी? कुलकर्णी मॅडम, आपल्या ज्योतिषमध्ये अनेक काही गोष्टी असतात, त्या ह्याच्यामध्ये आपल्याला तिथे विचार करायला लागतात. हे
संतती अँड संतती, संतती अँड संतती. व्हॉट इज दिस? नॉट ऍडवाइजेबल. ठीक आहे, चला मुद्दा म्हणून कॅरी तर ऑन. क्रॉस मध्ये जायचं, दुसरं काही नव्हतं ते. बरं झालं तुम्ही काढलं सर. ठीक आहे, आता मी मीटिंग मध्ये परत आहे तिथे, परत त्यांना काढतो. तर हे कोण हा. दीपक जोशी आहेत ते त्यांचं जे नाही घ्यायचं, तुम्ही फक्त ते तुम्ही काही करू नका, मीच हा करतो हा ते. ठीक आहे ठीक आहे. यू कॅरी ऑन. शिंदे मॅडम, हा यू बोला मॅडम. डू युअर जॉब. हो. तर आता हे विषय समजलाच असेल आता सगळ्यांना, कारण सरांनी हे आपल्याला पूर्वी पण सांगितलं होतं हा मुद्दा. आता तृप्ती पण बोलली की पंचम स्थान हे कायम संततीसाठी बघायचं असतं, मग ते सेकंड चाइल्ड असो, थर्ड असो, नाहीतर फोर्थ असो. मॅडम आपण यांच्या प्रमोशन जे यांना ड्यू आहे यांचं, आणि हो. तुम्ही म्हणता की ते 12-13 वरतीच थांबेल किंवा 19 नंबरवर जे काय आहे ते थांबेल, आणि यांचा नंबर बराच उशीर आहे. हो, तर नंबर हे उशीर आहे. हो नेमकं 12-13 वर्ष थांबेल हे त्यांनी सांगितलं तुम्हाला हो, की? त्यांनी सांगितलं. अच्छा हो अच्छा. हो. आता ओके. प्रमोशनची लिस्ट लागली आहे, त्यांची अशी एकदा लागते, जेव्हा लागते ना तेव्हा त्यांनी अच्छा अच्छा. सांगितलं की लिस्ट 25 माझा नंबर पुढे आहे, पण लिस्ट त्यांची थांबते 12 वर्ष थांबणार आहे. तर ओके. लागेल की नाही मला शक्यता कमी वाटते, पण आता गोचर जर पाहिलं तर मी म्हटलं की मे बी जर चेंज काही झाला तुमच्या हा, म्हणजे नियमांमध्ये, कारण कोणी नाकारलं प्रमोशन तर मागचा पुढे जातो ना अशा वेळेला. हो, किंवा मग त्यांना दुसरीकडे लांब ठिकाणी वगैरे पाठवतात, असं पण हा होतं. हा त्या ह्याच्यावरती तुम्ही तुमचा जर चान्स लागू शकतो, कारण आता षष्टामधून गुरु चाललाय म्हणून. हा तेच तेच. पुढच्या वर्षी येऊ शकतो चान्स, हा, येणार नाही कर्केट असं गुरु नाही होणार. गेल्यावर पुढचं जास्ती चान्स आहे. तेव्हाही येऊ शकतो. हो. आणि ह्यांचं हे म्हणजे प्रमोशन ह्यांनी स्वीकारायचं की नाही सर्वस्वी ह्यांच्यावर का अवलंबून असतं. जेव्हा बदली लागते तेव्हा हे लोक डिनाय करतात हो, प्रमोशन, डिनाय करतात. खूप बरोबर लांब आहे. असतात म्हणून. खूप हो. लांब असेल तर डिनाय करतात. बरोबर आहे. आणि त्यात ह्या लेडीज आहेत ना, आणि हा तेच तेच. जेंट्सला एक वेळ हे होतं, पण ह्या लेडीज असल्यामुळे आता त्यांना लांब पाठवलं तर त्या मला वाटतं हा शक्य नाही जाणार, नाही घेणार मग त्या ते. तेच, म्हणजे चान्स असला तरी तो स्वीकारणं न स्वीकारणं प्युअरली त्या कॅन्डिडेटवर अवलंबून असतं. हो हो, संधी आहे. हा, मॅडम एक संधी विचारू दिसते का? आहे. संधी दिसते आहे. हो मॅडम. हॅलो हो हा, मॅडम, एक मॅडम मिनिट. नाही, आता करकेट पण जाईल काही काळासाठी गुरु, म्हणजे हा, ऑक्टोबर मध्ये आणि ऑक्टोबर हो ते जानेवारी, तेव्हा तो हो. काय परिणाम देईल? तेव्हा मॅडम लग्नाला चार्ज बघेल येऊ तो. शकतो. मॅडम असं जर झालं ना तर ऍडिशनल चार्ज एखाद वेळेला येतो त्या व्यक्तीकडे. म्हणजे ते प्रमोशन तर नसतं रेग्युलर, पण ऍडिशनल चार्ज दिला जातो त्यावेळेला. म्हणजे असं घडलंय ओके. एका जातकाच्या बाबतीमध्ये, आम्ही अनुभवलंय ते. काही पण काळापुरता ऍडिशनल चार्ज येतो. पण देशमुख मॅडम, नेक्स्ट इयर जसं आता कुलकर्णी मॅडम म्हणाले ना की नेक्स्ट इयर त्यांना प्रमोशन होऊ शकतं, तर हा इथे यांची दशा पण नेक्स्ट इयर एप्रिलच्या नंतर गुरुमध्ये मंगळाची स्टार्ट होते, हा हा 2027 मार्चच्या एंड पर्यंत आहे. आणि सपोज आपण गुरुचं ट्रान्झिट पाहिलं तर नेक्स्ट इयर जूनच्या नंतर तर कर्केमध्ये जाणारच आहे ना तो. तर आता तुम्ही हो जे म्हणताय की 1 महिन्यासाठी एडिशनल पोस्टिंग हो किंवा एडिशनल होतं असं व्हॉटेवर, म्हणजे. हा, पण नेक्स्ट इयर मध्ये तिला जास्तच फायदा होईल ना. जर असं आता ऑक्टोबर नोव्हेंबर हो, मध्ये झालं तर होतं नेक्स्ट इयर होतं तिला ती डेफिनेट प्रमोशन होणार ना. म्हणजे डेफिनेट तिला होणार. दशा पण सपोर्टिव्ह होणार, आणि सपोर्टिव्ह होत आहे. तिला ते गोचर पण सपोर्टिव्ह होणार. तेच आणि म्हणजे तोपर्यंतच आहे ना शनी, मला वाटतं नेक्स्ट इयर, आता कालच आपण पाहत होतो ना, नेक्स्ट इयर 20 डिग्रीचा आहे शनीची सूर्यावरती दृष्टी येणार. तर बहुतेक, म्हणजे मी फक्त लॉजिक लावते, गॅरंटेड नाहीये, असं होऊ शकतं का की नेक्स्ट इयर हिला डेफिनेट म्हणजे प्रमोशन भेटेल? जवळपास मिळेल किंवा त्याच ऑफिसमध्ये प्रमोशन मिळेल हे चान्सेस जास्त दिसतात आहे. है बाहेरचे ना. चान्सेस नाही वाटत आहे, लांब जाण्याचे चान्सेस नाही वाटत आहे. हा हा हा, ते मला पण असं वाटतंय की हा, लांब जाण्याचे चान्सेस तर दिसतच नाहीये तिथे. दिसत नाहीये. ओके. हा हा हा. हा, पण चान्स आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे हो हे जे हो म्हणतात हो. की तू आता काही दिवस करकेत जाईल तर त्यावेळेला ऍडिशनल चार्ज दिला जातो आणि नंतर मग रेग्युलर प्रमोशन सुद्धा दिलं जातं.
त्यालाच लागून हो. असंही घडतं. कारण बरोबर, कारण जोपर्यंत गुरु कर्केत जाईल ना तोपर्यंत हा शनी हिच्या शुक्राला बघणारच आहे. तर हा तुमचं जे एडिशनल चार्जिंग जे आहे ना ते मला थोडं पटतंय की एडिशनल चार्जेस हा हिला ऍडिशनल चार्ज दिला भेटू शकतात. जातो ना. हा म्हणजे हा तसं आणि घडतं तोपर्यंत मध्ये. तोपर्यंत मंगळाचं ट्रान्झिट पण पुढे निघून जाईल. जुलै, ऑगस्ट, हा सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये तुळ राशीमध्ये मंगळ येईल है ना. हो हो तर ते हो ऍडिशनल सपोर्ट भेटू शकतो हिला, म्हणजे गोचर हा असं ते सपोर्ट तसं होऊ करते. शकतं त्यांच्या ह्याच्यात की हो ऍडिशनल हो आणि चार्ज हो सर दिला नेहमी जाईल सांगतात की त्याच्याकडे. सरकारी नियमांबद्दल आपण काहीही सांगू शकत नाही ऍक्च्युली. नाही सांगू शकत नाही, ही गोष्ट खरी हा, आहे. पण एक ह्या गोष्टी पण मॅडम महत्वाच्या आम्ही तेवढ्याच. अंदाज बांधतोय फक्त. हो मॅडम हा हो तृप्ती हो मॅडम बरोबर आम्ही आहे, फक्त पण अंदाज बांधतोय की हा गोचर हो करू हो हो शकतो, बाकी नाही, अंदाज नक्कीच बांधू शकतो आपण, पण हा सरकारी नियमांबद्दल आपण भाष्य करू शकत नाही नाही, नाही कारण नाही, हे भाष्य वरून नाही करू ऑर्डर्स येत शकत. आणि असतात. काय अ, माहितीये का, केव्हा नियम बदलतील त्याचा काही भरोसा नाही आहे. भरोसा नसतो. हो हा एक्झॅक्टली. एक अंदाज त्यांच्या पत्रिकेवरून असा येतो की हो ऍडिशनल हो चार्ज हो येऊ हो शकतो हो त्यांच्याकडे. पण पुढच्या वर्षी जास्ती चान्सेस दिसत आहेत, हा पुढच्या दशा वर्षी आणि जास्तीत चान्सेस आहेत. गोचरनुसार सुद्धा. हो गोचरनुसार पुढच्या वर्षी जास्तीत चान्सेस आहेत. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम, थँक्यू. अजून कोणाला आपले विचार मांडायचे असतील तर मांडावेत. आता 9 वाजायला आलेत. कुबल मॅडम. झालं माझं बोलून. मी आता तुमचं सगळ्यांचं ऐकते. छान बोलतायत सगळे. त्या केसकर मॅडमला ऐका ना, शिंदे मॅडम, त्या हो काहीतरी विचारत होत्या ना की हो हो हा म्हणजे कर्केट जेव्हा गुरु जाईल ना. उत्तर मिळालं की त्याचं. उत्तर मिळालं ना. मिळालं हा, ना. ठीक हो. हा, ठीक आहे. मला ऑक्टोबर ते वाटलं डिसेंबर जानेवारी अजून काही ज्यावेळेला विचारायचं. त्या गुरु अतिचार असेल तर म्हणजे पुढे जातोय ना, हो. तर हो तेव्हा काहीतरी ऍडिशनल चार्ज मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे प्रमोशन डायरेक्ट नाही, पण त्याच ऑफिसमध्ये वेगळं काहीतरी होईल. आणि मग त्यामुळे पुढे प्रमोशन ऍक्च्युअल कर्क राशीत गुरु गेल्यानंतर त्यांचं होऊ शकतं. अजून काय मुद्दे राहिले असतील तर बोला आपण सगळ्यांनी. हॅलो काही राहिलं असेल तर मार्गदर्शन करा. हो हॅलो हो मॅडम मला बोला. मला असं वाटतं की हिच्या ट्रान्सफर सोबत प्रमोशन आणि ट्रान्सफर ह्या दोन्ही पण होऊ शकतात, कारण की गुरुचा संबंध आणि मंगळाचा संबंध बुधाशी 9th हाऊस आणि 12th हाऊस, म्हणजे बुध आणि गुरुचा संबंध आहे. मंगळ पुन्हा सप्तमात जेव्हा येईल, म्हणजे तुळेतील, तेव्हा राहूचा संबंध येतो मंगळासोबत, कारण की राहू आहे वृश्चिक राशीत. त्यामुळे इकडून पण 3rd हाऊस मध्ये आता सध्या गोचरीचा शनी आहे, त्याचा पण संबंध 12th हाऊसशी होतो, 10वी दृष्टी, आणि मंगळाचा पण संबंध येतो. त्याच्यामुळे हिची ट्रान्सफर होऊ शकते असं मला म्हणायचंय. हो, हा मुद्दा मॅम मला पण असा वाटतो, फक्त वेगळ्या पद्धतीने असा वाटतो की चतुर्थ स्थान आणि दशम स्थान याच्यामध्ये दोन्हीही चर राशी आहे. म्हणजे चतुर्थेशाचा विचार आपण त्या घराच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने, जातकाचं जिथं घर राहतं मग त्याला ते जावं लागतं का लांब, ह्याचाही विचार करता येतो. त्याचबरोबर दशमेश आहे तो सुद्धा तुळ राशीतच आहे. म्हणजे इथं हे चारी केंद्रामध्ये चरच तत्व भेटलंय ना, त्यामुळे एक असं ती शक्यता वाटते की ते थोडंसं म्हणजे रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये एका सिटीमध्ये आणखीन कुठे ब्रांचेस असेल तर खूप लांब नाही जावं लागलं तरी पण एक असं काहीतरी ऍडजस्टमेंट करावी लागेल त्यांना, असं एक असू शकतं. हा, म्हणजे चेंज होते, जागा चेंज होईल तिची हा, ऑफिसची. जागा चेंज होईल. एक्झॅक्टली, जागा चेंज होईल. खूप लांब नाही पण असं कमी डिस्टन्सवर असंही कदाचित ती ऍडजस्टमेंट होऊ शकेल. असं काही करावं लागेल कदाचित त्यांना. इव्हन सप्तम स्थानामध्ये जेव्हा गुरुचं भ्रमण सुरू होईल अतिचारी चालीने, तेव्हा त्याची तृतीय स्थानावर सुद्धा दृष्टी पडेल. त्यामुळे शॉर्ट डिस्टन्सचा प्रवास मॅडमना करण्याची वेळ येऊ शकते. म्हणजे खूप लांब नाही आणि घर सोडून जाणं हेही नाही, पण त्यांना अपडाऊन करून
प्रमोशनचे चान्सेस मिळू शकतात. इथं हो मंगळाचा मॅडम, गोचर बरोबर आहे. जास्त प्रभावी ठरू शकतो असं मला वाटतं, कारण मंगळ उचलबांगडी करण्यामध्ये पटाईत असतो, त्यामुळे तो एका जागून दुसऱ्या जागी तुम्हाला टाकण्यासाठी जास्ती कारणीभूत ठरू शकतो मंगळ. मंगळ पण आणि शनी पण हो. तेच करेल ना. आणि मंगळ बुध सोबत आहेत, एका डिग्रीवर आहे. आणि 6-9 म्हणजे झाला ना, 9 आणि 6 तो पण 6 शनी कन्या मंद आणि गतीचा ग्रह आहे. धनुराशी. हा हो, पण शनी मंद गतीचा ग्रह आहे, पण मंगळ कसं गोचरीने जास्ती लवकर फिरतो, त्यामुळे तो उचलून तुम्हाला दुसरीकडे टाकण्यामध्ये सुद्धा जास्ती प्रभावी ठरतो तो. हो. आणि राहू आहे ना लाभेशामध्ये. हो. अजून काही मुद्दे राहिले असतील तर मांडा सगळ्यांनीच. मॅडम मला मॅडम एक शस्त्र, हा बोला बोला मॅडम. दोन्ही मार्केश आहे ते नवपंचम योगात आहे, तर त्याचं काय प्रिडिक्शन होऊ शकतं? म्हणजे माझ्या लक्षात येत नाहीये म्हणून विचारते. पण इथे शनी लग्नेश आहे तर शनी मार्केश कसा होईल मॅडम? नाही का? पण मार्केश म्हणूच मी ना तर आपण, असं कुठे मार्क स्थानात वाचलेलं आहे. नाहीये की लग्नेश हा मार्केश होतो. नाही मार्केशामध्ये म्हणजे नाही, मार्केशाची राशी आहे ना तिथे, मार्केश झाला तो, शनी होणार मार्केश. कारण मारक स्थानात आहेच ना, आणि स्वतः आहे बसलेला. पॉवर कमी असू शकते, पण त्याला ते म्हणू शकतो ना आपण मार्केश. हो हो म्हणू शकतो. मी नाही, माझं चूक असेल तर सांगा तुम्ही, म्हणजे करेक्शन होईल. नाही मार्केश होईल ना मॅडम, मार्केश मार्केश होईल बेसिक तो. होईल मार्केश. पण आहे म्हणजे त्या- स्थानात आणि स्वतःच्याच राशीत पण आहे ना हा शनी. म्हणजे तो स्वतःच्या राशीत जरी नसता राहिला तरी तो तिथे तरी हो झालाच असता, नो डाऊट. मार्केशच महाराष्ट्रात पण पकडला आता गेला असता ना. स्वतःच्या राशीत पण आहे आणि लग्नेश हा पण आहे. आणि चंद्र इकडे सप्तम स्थानाचा मालक म्हणतो, पण म्हणजे मार्केशच झाला ना. त्या द्वितीय राशीचा आणि स्वामी तो सप्तम मार्केश आहे ना. स्थानाचे स्वामी हे आपल्याला मार्केशच असतात नेहमी. हो ना. पण जरी मार्केश असेल तरी नेहमी एकच निगेटिव्ह पॉइंटनेच आपल्याला फलाफल मिळतं असं नाही. हो बरोबर आहे, अगदी. नाही, निगेटिव्ह नाही आपण बोलणार, पण हा मंगळाचा मृगशिरामध्ये पण आहे, तर मग कलेशी संबंधित आहे. तिच्या हजबंडचं काही काम, की म्हणजे मला विचारायचंय काय, मला कळत नाहीये म्हणून विचारते. नाही त्यांचे मॅडम त्यांचे मिस्टर आहे ना रेव्हेन्यू असिस्टंट ऑफिसर आहेत. हो हो असतील ना, पण त्यांच्या कला आहे का त्यांच्या हाती? नाही काय कल्पना नाहीये मला काही. कलेसाठी शुक्र पण बघावं लागेल ना मॅडम, शुक्राचा संबंध पण लागेल की नाही. त्यासाठी त्यांच्या मिस्टरांची मूळ पत्रिका असेल तर आपण त्याच्यावरती जास्त विश्लेषण करू शकतो. आता आपण फक्त ह्यांच्या करिअरची ग्रोथ आणि त्यांचा जो एक थोडा इश्यू झाला तो, त्या दोन गोष्टींच्या ह्याच्यावरती बोलत होतो. त्यामुळे त्यांच्या मिस्टरांचं काही मी हे केलं नाही, मी फक्त ह्यांच्या पत्रिकेचं अवलोकन करून त्या गोष्टी सांगितल्या. बरोबर. हो आणि मला असेलही कदाचित, पण मला त्याची काही कल्पना नाहीये मॅडम की त्यांना. मला फक्त हे विचारायचं की दोन्ही मार्केट समोरासमोर आहे, फक्त त्याचं विचारायचं होतं, बाकी काही नाही मॅडम, नाही मला म्हणजे कल्पना नाहीये. ओके. सर सांगतील ना त्याच्याविषयी. सर सांगा ना, दोन्ही मार्केट समोरासमोर असले तर काय प्रेडिक्शन द्यायचं? 2 मिनिटं. म्हणजे काय म्हणताय तुम्ही? म्हणजे एक मार्केश तुम्ही शनी धरलाय आणि दुसरा मार्केश तुम्ही चंद्र धरलाय, तर शनी चंद्र समोरासमोर तिथे नाही, 120 डिग्री नवपंचमात आहे. नवपंचमात आहे. मग ते म्हणजे हा मग हे डिस्कशन ऐका एक मिनिट प्लीज. जर समजा त्यांचा प्रश्न असा आहे की
2 मार्केस समोरासमोर असतील तर काय, कळलं का? आता अशा वेळेला तूळ लग्न मेष लग्न जे आहे तर त्या याच्यामध्ये शुक्र हा एकच मार्केस होतो. इत्यादी लग्नामध्ये आता मगाशी तुम्ही सांगितलं मकर लग्न आणि कुंभ शनी, शनी हा मकर लग्नाला मार्केशच आहे, काय समजलंय? म्हणून तुम्ही मकर लग्नाची पत्रिका जर तपासली आणि त्याच्या समोर जर एखादा ग्रह असेल असं तुमचं म्हणणं असेल आणि तो चंद्र असेल किंवा सूर्य असेल, म्हणजे कुंभ लग्नाला सूर्य असेल तर तो मार्केश होत नाही, तो सप्तमेश म्हणून मार्केश होईल. आणि मकर लग्नाला चंद्र असेल आणि तो अष्टमात असेल तर त्या अष्टमाचं दुःख मार्केश म्हणून शनी त्याला अतिशय त्रास देईल, एवढं निश्चित. गॉट इट? सर आलं लक्षात. हो सर. बघा, मकर Thank you, लग्न धनात शनी, शनी धनस्थानामध्ये आहे आणि तो मार्केश असला आणि इत्यादी ठिकाणी असेल आणि त्याच्या समोर चंद्र कुठूनही असेल, कुठल्याही राशीतला असेल आणि शनी चंद्र हा समसप्तक योग असेल तरी सुद्धा 2 मार्केश प्रतिस्पर्धी होतील, एवढं निश्चित. आणि त्याच्यातला जो कमकुवत ग्रह आहे तो तिथे म्हणजे त्याला त्रास जास्ती होईल, कुठेही असला तरी सुद्धा. तो अष्टम स्थानातच असायला हवा असं नाही, कळलं? हो सर आलं लक्षात. मार्केश कुठेही असेल आणि त्याच्या समोर जर विरुद्ध पक्षातला ग्रह असेल तर त्यावेळेला त्या ठिकाणी जातकाला निश्चितच हानी पोहोचेल. आणि तुमचा हा दृष्टिकोन अत्यंत चांगला आहे की त्याच्यातून तुम्हाला काहीतरी ज्ञान मिळालेलं आहे असं मला तरी वाटतं. म्हणजे डेफिनेटली जे काही तुम्ही मिळवलंय ज्योतिषमध्ये ते अतिशय उत्तम आहे असं सांगेन मी. कारण हा विचार करणं पण फार गरजेचं आहे. नो प्रॉब्लेम. छान. कुंडली वाचन करायला प्रश्न उत्तर आवश्यक आहेत. प्रश्नाचं वारंवार एकच स्थान एकच गोष्ट, हाऊ लॉंग, हाऊ मेनी टाइम्स, दॅट इज द इन्सल्टिंग. प्रश्न व्यवस्थित असला पाहिजे. आता हा प्रश्न विचारला त्यांनी, अति मुद्देसूद प्रश्न आहे, मुद्देसूद, जे इतर लोकांना ज्ञान देऊन जाईल असा प्रश्न पाहिजे. म्हणून मी माझ्या वर्गात स्ट्रिक्ट का वागतो, म्हणजे आमच्या क्लासमध्ये सुद्धा जेव्हा आमचा व्हर्च्युअल क्लास असायचा तेव्हा सुद्धा तिथे शिस्तबद्ध असेल तरच, स्त्रिया वेगळं पुरुष वेगळं, आणि एखादा काही भडभडायला तर मी रोज शाल आणि नारळ घेऊन यायचो, असं चालत नाही. धन्यवाद मॅडम, तुम्ही सगळ्यांनी चांगले प्रश्न विचारले त्याच्याबद्दल आभारी आहे. आणि मॅडमनी पण चांगला तुम्हाला परिचय करून दिला, चांगली पत्रिका मांडली, त्याच्याबद्दल मी अतिशय चांगला अभिप्राय देतोय. आता अभिप्राय आपल्या मॅडम पण देतील, समारोप पण करतील. आणखी कोणाला काही बोलायचं असेल होता सर? बघा, महिला जेव्हा ज्योतिषी असते, शिक्षिका असते, तर त्या मानाने तिच्याशी व्यवस्थितच बोलणं गरजेचं आहे. तुम्ही अनवॉन्टेड बोलाल तर तुमचा मान कमी होतो, हे लक्षात घ्या. मी अनेक वेळा चव्हाण मॅडमच्या क्लासला असतो, पण मी फक्त 2 शब्द बोलतो आणि बाहेर निघतो. कधी तुम्ही बघा, कधी काही हे केलंय का? जास्तीत जास्त 2 मिनिटं हसवलं आणि बाहेर पडलं. शिवाटणी मॅडम, काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे सर. तर कधी मी हे कधीच अव्यवहारिक गोष्ट करत बसत नाही. मला संयम आहे, मला नियम माहिती आहेत. तर तुम्ही महिलांचा ग्रुप असेल तर तुम्ही वाटेल ती चर्चा करू शकता, मला कसा काय प्रॉब्लेम नाहीये. तर अतिशय छान झाला क्लास. प्रत्येकाने संयम बाळगला पाहिजे, नियम पालन केलं पाहिजे. नियम पालन केलं तर तुम्हाला कुठल्याही तऱ्हेचा त्रास होत नाही. एनिवे, आय एम सॉरी. हळदणकर मॅडम, तुम्ही प्रतिसाद द्या चांगल्यापैकी काय असेल तो, आणि कुबल मॅडम आहेत, समारोप करतील. धन्यवाद. नमस्कार सगळ्यांना. सरोज, तुमचं पहिलं कौतुक करते की अल्पावधीत तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने दुसरी पत्रिका सादर केली. आणि पत्रिका घेताना जातकाचा पूर्ण अभ्यास तुम्ही केला होता की त्याने स्पर्धा परीक्षांना कशा अप्रोच झाल्या, केव्हा जॉब मिळाला, पृथ्वी तत्वामध्ये असणाऱ्या ग्रहांचा फायदा त्यांना करिअरच्या दृष्टीने कसा झाला, आर्थिक उत्पन्नाच्या दृष्टीने त्या लवकर कशा तयार झाल्या, याच्यासाठी पत्रिका काय आपल्याला दाखवते, हा अभ्यास तुमचा चांगला होता.
पंचम स्थानाची दुःख असल्यामुळे त्या पंचम स्थानासाठी आपल्याला काय त्यांना कोणती प्रिकॉशन घ्यायला हवी, केव्हा त्यांना ह्याचा लाभ मिळू शकतो, याच्याबद्दल तुम्ही त्यांना व्यवस्थित गाईड केलं होतं. आणि म्हणजे त्या मुद्द्यावर जरी लांबलं गेलं तरी आपल्याला हा मुद्दा लक्षात ठेवायलाच हवा होता की आपण शिकताना काय शिकलोय, की अपत्याचा विचार हा केवळ आणि केवळ पंचम स्थानावरूनच करायचा आहे. तेव्हा हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आणि तो क्लिअर झाला, हे खूप चांगलं झालं. सेकंड थिंग, या पत्रिकेची चांगली बाजू काय आहे ही सगळ्यांनी खूप चांगली लावून धरली. गीता सावंतने पण चांगला सहभाग घेतला. एकूणच ज्यांनी ज्यांनी भाग घेतला, माधुरी मॅडम आहेत, मॅडम आहेत, रंजना मॅडम आहेत, केसकर मॅडम आहेत, त्या तृप्ती मॅडम आहेत, तेव्हा सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने पत्रिका चांगल्या पद्धतीने प्रश्न विचारून गती घेतली पत्रिकेला. आणि आपण एका चांगल्या पत्रिकेचा अभ्यास आजच्या सराव परीक्षेच्या निमित्ताने, सराव तासिकेच्या निमित्ताने केला. आणि याच्या लिडरशिप सरोज मॅडमनी खूप छान केली. खूप चांगलं हे केलात तुम्ही, मांडणी केली, अभ्यास चांगला केलात. तेव्हा तुम्ही निश्चितच तुमच्या ज्योतिष विभागामध्ये किंवा ज्योतिषशास्त्रामध्ये चांगल्या पद्धतीने तग धरून राहाल, याच्यात काही शंका नाही. पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन, पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा. आणि आता याच्या पुढे कुबल मॅडम. धन्यवाद मॅडम. धन्यवाद धन्यवाद मॅडम. धन्यवाद. खूप धन्यवाद. खूप नमस्कार मॅडम. धन्यवाद. धन्यवाद. कुबल मॅडम, तुमचा समारोप. आता फक्त समारोपच करते. सगळे खूपच छान बोलले. तर सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. आणि नमस्कार पण, आणि परत परत म्हणजे तुम्ही बघा आता, म्हणजे हे प्रॅक्टिकल तुम्हाला म्हणजे मिळतंय बघायला, की तुम्ही एवढं तळमळीने आम्हाला शिकवलं. तर त्याचं म्हणजे सगळेजण छान अभ्यास करून अगदी तसंच आहे, लहान छान मुली आहेत. उत्तर काय काय बोला. लहान मुली आहेत म्हटलं या हो ना, सगळ्या. हो ना. नाही लहान त्या, आणि ते लहान नाही म्हणजे आपण म्हणतो ना, ते लहान मुलाचं भविष्य काय पाळण्यात दिसतं तसं झालंय. ते एकदम छानच करणार आहेत, नो डाऊट. तर सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. हळदणकर मॅडम, तुम्ही पण खूप छान अभिप्राय दिला. तुम्हाला नमस्कार. आणि इथे उपस्थित सर्वांचे स्वागत. सर्वांना नमस्कार. आता मी प्रत्येकाचं नाव नाही घेत, पण सरोज मॅडम, तुम्ही तर पत्रिकेचं विवेचन मी तुम्हाला आधीच म्हटलं A++, मी तरी म्हणजे मला माहित नाही आता, मग तर अतिशय उत्तम केलं. आणि सगळ्यांनीच प्रश्न म्हणजे आता इंडिव्हिज्युअल नावं नाही घेत, पण सगळ्यांचे प्रश्नही खूप छान होते. आणि उत्तरं पण म्हणजे त्यांनी पण दिले, एकमेकांना साथ पण दिली. आणि आपण ते सप्तम D7चं पण छान विचार करताना त्या गीता सावंत मॅडमने ते काढून पण चांगलं हे केलं. आणि म्हणजे पत्रिका पण बोलकी आहेच आहे. आणि तुम्ही त्यांना उपासनाही सांगितल्या, आणि बरोबर त्या त्या म्हणजे ते ग्रह गोचर त्या दशा येऊन कसं होईल, आणि त्याप्रमाणे त्यांना झालंय पण संतती, ते पण खूप छान. आणि असं आपण केतू आहे पंचम स्थानात म्हणून डायरेक्ट असं थोडासाच अभ्यास करून असं नाही म्हणू शकत ना, की केतू आहे शिवाय मंगळ दृष्ट आहे मूळ म्हणजे कुंडलीत, तर संतती होणारच नाही, ते मिसकॅरेज झालं तर त्याचं उत्तर आपल्याला मिळालंच आहे. आणि संतती परत परत, पण ते मध्ये नको बोलायला, कसं काही असं वाटतं की उगाच अधिकपणा. तर ते जेव्हा सेकंड चाइल्ड, थर्ड चाइल्ड असं नाही, सरांनी खूप वेळ आपल्याला म्हणजे सांगितलंय की संतती बघताना पंचम स्थानच बघायचं. आयदर फर्स्ट असो, सेकंड असो, थर्ड असो, आता एवढ्या नाहीच पण फर्स्ट सेकंड आजकाल तर त्यामुळे तसं तुम्ही तो मुद्दा पण खूप छान क्लिअर केला. परत ते आपल्या टिवटणे मॅडमनी ते शनी आणि चंद्राचं पण विचारलं, तोही मुद्दा खूप छान केला. त्याबद्दल खूप खूप आभार. आणि शिंदे मॅडम, तुम्ही परत अशाच कुंडली घेऊन या पुढच्या वेळेस. तृप्ती मॅडम, तुम्ही येत असेल तर, कारण जे तुम्ही लोक प्रोफेशनली करताना, तर त्यावेळेस तुमच्या हाताखालून बऱ्याच कुंडल्या गेलेल्या असतात, त्यामुळे तुमचं जे ते एक्सप्लेनेशन आहे ना, भरपूर म्हणजे शिकवून पण जातं. तुम्ही तर सराव क्लास म्हणजे ती कुंडली सोडवताच, पण बरेचसे मुद्दे पण देऊन जातात छान, असं सगळ्यांना लक्षात राहण्यासाठी. मॅडम, पुढच्या शनिवारी मी अवेलेबलच नाहीये, म्हणजे अच्छा. मी गावी चालले आहे, कार्यक्रम आहे. हा हा आणि मला असं वाटतं की वे- मॅडम, की बाकीच्या ज्या आहेत ना, हा. त्यांना पण संधी मिळावी हो हो असं हो. मला स्वतःला पर्सनली वाटतं. म्हणजे हो ना, ज्या वादच नाही. तपस्वी मॅडम आहेत, त्या टिवाटणे हा, मॅडम आहेत, किंवा अजूनही बाकीच्या आहेत ना, आहेत, मी ते सुजाता बाकीच्या, केसकर सायली मॅडम, त्या कुलकर्णी तर वगैरे, हो खूपच हो, भरपूर सुजाता, त्यांचे हो, आहेत. सुचिता कुलकर्णी हा वगैरे, ह्या हा, सगळ्या त्या पण आहेत, आहेत त्यांना सुद्धा एक संधी हो मिळावी.
आम्ही आहोत, म्हणजे जेव्हा कोणी नसेल त्यावेळेला आम्ही घेऊच, तो नाही प्रश्नच ऐका नाहीये. ना, आपण त्यांना हा सांगितलेलंच आहे, पण त्या प्रत्येकांचं हो काहीतरी कारण म्हणून मी असं, कारण तुमच्याकडे कसं बरोबर आहे. कुंडलीचं साठा आम्हाला पण खूप छान हो वाटेल, हो पण आहे. एवढ्या कुंडल्या आमच्या हाताखालून जात नाही, कारण तेवढा वेळ नाही देता येत ना मॅडम. तुम्ही नाही कसं आहे, इंटरेस्टिंग प्रोफेशनल. कुंडल्या हा आहेत, नो डाऊट, हा तो हा हा प्रश्नच नाहीये. हा पण हा बाकीच्यांनाही संधी हो मिळावी, हो त्यांनाही, हो आणि हो आपण हो सगळे सांभाळून घेणारे हो आहोतच, आहेत आहेत असं आहेत, नो काही डाऊट. नाहीये हा प्रश्न. त्यामुळे त्यांनीही धीटपणे पुढे यावं असं मला वाटतंय. हो हो हो. बाकी सर सांगतीलच त्या हा बाबतीमध्ये. हा हा. तर खूप अतिशय उत्तम क्लास झाला सरोज मॅडम. परत परत मी अगदी ईश्वर चरणी प्रार्थना करते की तुम्हाला खूप खूप यश मिळो. तृप्ती कुलकर्णी, तुम्ही जे सगळ्यांनाच म्हणजे, पण आता तुम्ही म्हणजे त्या प्रोफेशन मध्ये काय अशा खंबीरपणे उभ्या आहात, तर असंच तुम्हाला पुढे यश मिळेल. आणि सर मग तुम्हीच सांगा आता, त्या केसकर मॅडमला आपण मागच्या वेळेस हा देशमुख देशमुख मॅडम मॅडम, हा घेणार. देशमुख मॅडम तुम्ही घेणार ना मग नक्की पुढच्या वेळेस? हो, हा पुढच्या शनिवारी हा. घेते. नाही तुमचं कसं, मला प्रकृती अशी आज तरी बोलताय त्यामुळे असं जरा साथ देत नाही, नाही असं आमचं वाटलं. औषध चालू आहे मॅडम, हा पुढच्या हा शनिवारी हा. कारण बोलेन मी. तुम्हाला ते अस्थमाचं पण आहे ना हो, त्रास थोडा, अस्थमाचा ह्या त्रास आहे दिवसात मला. कसं ते जास्त होतं ना. हा हम्म. हा. हा, हा. नाही, घेईन मी घेईन, हो हो पुढच्या चालेल शनिवारी चालेल चालेल. घेईन. चला मग सर, तुम्हाला परत ठीक. कोटी कोटी थँक्यू सर. धन्यवाद, कोटी कोटी धन्यवाद वंदन. हॅट्स ऑफ धन्यवाद टू यू. आणि नमस्कार धन्यवाद मॅडम, मला नमस्कार. सर मॅडम एक आणि मिनिट, तुमच्या मला एक सगळ्यांचे मिनिट खूप बोलायचं. अभिनंदन. सर तुमचे पण धन्यवाद. सर नमस्कार मला धन्यवाद एक मॅडम. मिनिट शुभरात्री. बोलायचंय. एक हा मिनिट एक हा, मिनिट बोला जरा. बोला बोला. मला सर्वप्रथम सरांचे आभार मानायचे. ते सरांनी आपल्याला एवढं ओपन प्लॅटफॉर्म दिलाय सगळ्यांना, आणि आपले जे विद्यार्थी ते सुद्धा एकमेकांना कॉपरेट करतात. त्या सगळ्या विद्यार्थ्यांचे पण धन्यवाद, आणि सगळे उपस्थित राहिले त्याबद्दल धन्यवाद. आणि माझं नेट जात होतं त्यामुळे खूप डिस्टर्ब झालं, त्याबद्दल सगळ्यांना क्षमस्व. सगळ्यांची मी माफी मागते, सरांची पण माफी मागते. सर खूप डिस्टर्बन्स अरे इट्स आला ओके. माझी, दॅट इज सॉरी सर. टेक्निकल. दॅट इज टेक्निकल. आणि सर, कुबल मॅडम, हळदणकर मॅडम, उपस्थित सर्व माझ्या ह्या सगळ्या ज्योतिषीय मैत्रिणी, त्या सगळ्यांना धन्यवाद. आणि धन्यवाद सरांना धन्यवाद. पुन्हा एकदा धन्यवाद. सरांना धन्यवाद बोलायचे, नमस्कार करायचं, काय करायचं काय सुचत नाही, कधी कधी खूप नाही नाही, निस्तब्ध काही आहे. काही काही करू नका. चांगलं आणि आता सर तुम्ही एवढे काम करताय सांभाळून घेतात ना, तर खरंच म्हणजे शब्द खरंच हे होतं, काय बोलावं ते पण सुचत नाही, एवढं ऑल द बेस्ट. कुबल. हो सर, ऑल द थँक्यू बेस्ट. थँक्यू थँक्यू. सर, थँक्यू हा, सर, मी थँक्यू सर्वांच्या संमतीने मीटिंग एंड करतो. धन्यवाद सर, थँक्यू. शुभरात्री.